एज्युकेशन घेत असताना तुम्ही जे फेस केलं, ज्या ज्या स्टेप्स तुम्ही इथपर्यंत येण्यासाठी आलात, सो त्या कशा आहेत तुमच्या? स्कूलिंग कम्प्लीट केल्यानंतर आता प्रत्येकच गोष्टीला मला वाटतं की मेहनत आणि कष्टाला दुसरं ऑप्शन नाहीये. खरं ते तुम्हाला करावंच लागतं. आणि लेडीज ॲज अ लेडी कॅन्डिडेट यू हॅव मोर चॅलेंजेस अँड मोर अपॉर्च्युनिटीज. सो जर आमची हिस्ट्री बघायला गेली तर आमच्याकडे टीचर्स भरपूर आहेत मॅडम. म्हणजे डॉक्टर आणि इंजिनियर सगळी लोक आहेत, पण माझे स्वतः वडील पण सिनियर कॉलेजला लेक्चरर होते, NSB कॉलेजला. प्रोफेसर BB कुलकर्णी, सिनियर लेक्चरर इन NSB कॉलेज. प्रवासामध्ये तुम्हाला बरेच निर्णय घ्यावे लागले असतील, करेक्ट आहे? मग त्याच्यातला असाही एखादा निर्णय असू शकतो की तो तुमच्यासाठी इम्पॉर्टंट होता, पण तो निर्णय तुमच्यासाठी घेणं सुद्धा खूप तुम्ही जड अंतकरणाने ज्याला आपण म्हणतो की कठोर गेला तुम्हाला तो निर्णय घ्यायला, आणि तो निर्णय घेतलेला तो करेक्ट ठरला, म्हणजे योग्य ठरला तुमच्यासाठी. असं काही आहे तुमच्या आयुष्यामध्ये? हो हो नक्कीच. कारण तो एक ट्रेंड असा आहे की BTech झालं की MTech झालं की PhD. पण ऍट दॅट टाइम ऍट 2000 आय हॅव पास आउट. मग त्यावेळी तो ट्रेंड नव्हता आणि माझं हायर एज्युकेशन राहून गेलं की जॉब करावा का मी हायर एज्युकेशनला जावं. तर त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की एज्युकेशन इज अ इन्व्हेस्टमेंट ऑफ युअर लाईफ, आणि ते तुम्ही इन्व्हेस्ट केलंच पाहिजे. कारण डिसिजन्स हे तुमचे तुम्हाला घ्यावे लागतात. करायला सगळी लोक असतात, पण ब्लेम गेम तुमच्यावरच असतो. त्याच्यामुळे तुम्हाला शिकावं लागतं बऱ्याचशा गोष्टी. की देर इज अ रेसेशन अँड जॉब अपॉर्च्युनिटीज आर नॉट देअर असं नाहीये. हे वेगळं चित्र रंगवलं जाते. खरं चित्र हे आहे की जॉब अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत, तुम्हाला करणारही मिळत नाही. त्यांच्या विजनरी थिंग्स कुठल्या आहेत ह्या गोष्टी बघणं जास्त महत्वाचं आहे. आणि प्लेसमेंट हे तुम्ही बघा, पण प्लेसमेंट अपॉर्च्युनिटी म्हणजे फक्त मुलांना कंपन्या आणणे आणि मुलांचे रिझ्यूम्स पाठवणे असं होत नाही मॅडम. मुलांना ते तयार करावं लागतं. मागे एकदा मला ऍडमिशनमध्ये एका पालकाने खूप छान प्रश्न विचारला, आणि एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला की AI आले आता, मग मॅडम जॉब्स नाही आहेत का आता मार्केटमध्ये? कारण सगळीकडे रोबोट येणार, सगळीकडे ChatGPT असेल, मग ChatGPTने तुम्ही कॉपी करू शकणार. जो माणूस MCOM आहे तो पण कोड कॉपी करणार आणि हे विल बिल्ट अप द कोड. पण हे गोष्ट बघणं गरजेचं आहे की AI विल रिप्लेस द जॉब्स, रिअली इट्स ट्रू. रोबोट विल रिप्लेस द जॉब, रिअली इट्स ट्रू. ओके, नो प्रॉब्लेम. पण कुठले जॉब रिप्लेस होणार? हॅलो मॅम, वेलकम टू एज्युकेशन अँड बियॉन्ड विथ ABC ट्रेनिंग्स. आज आपल्यासोबत आहेत सांदीपनी टेक्निकल कॅम्पसच्या प्रिन्सिपल, ओके, डॉक्टर संजीवनी कुलकर्णी मॅम. राईट मॅम? तुमचं इंट्रोडक्शन मला असं वाटतं की इनकम्प्लीट आहे, कारण तुमच्याबद्दल इंट्रोडक्शन द्यायचं म्हणलं तर बरंच काही आहे. सो मला तुमचं इंट्रोडक्शन तुम्ही जर डिटेलमध्ये सांगितलं तर आवडेल मॅम. I introduce myself first. Yes. Myself Dr. Sanjeevani V. Kulkarni. I have completed my doctorate from Kalinga University, and recently I have taken a charge of principal of Sandeepani Technical Campus, yes. Latur. I have completed my schooling up till to 10th in Nanded, Gujarati High School. And like a normal, I have a native place as a Latur. I am from Latur. So we have observed that there is too much craze for Latur pattern 11th and 12th. Correct. Same I have followed, and I was a student of Rajarshi Shahu Mahavidyalaya, 11th 12th, and I have passed in 12th exam in 1996, and again I have switched to Nanded for UG education. Yes. I have completed my Bachelor of Engineering in Computer Science and Engineering from MGM's College of Engineering, Nanded. Okay. And later then again I have married, and I again switched to Latur. So the journey is Latur Nanded. Obviously. And I have joined to some of the institute in Latur. But in 2010, after completing 10 years of teaching experience, I have gone for the higher education. Okay. And I have completed my master's in Computer Science Engineering from MGM's College of Engineering, Nanded, same. And then again rejoined my duties, and again I have taken admission for PhD in 2018. And I have passed my doctorate. I have given my presentation of Viva, and I got awarded as a doctorate degree in 2023 May. Okay. And
जस्ट आय हॅव टेकन चार्ज ऑफ अ प्रिन्सिपल इन सांदीपनी टेक्निकल कॅम्पस लातूर. ओके, म्हणजे तुमची जर्नी जी आहे ती खूप मोठी आहे. येस, ऑब्व्हियसली. सो बेटर झालं तुम्ही इंट्रोडक्शन दिलं, कारण डिटेलमध्ये आवडलं मला, म्हणजे डिटेलमध्ये खूप छान समजलं तुमच्याबद्दल, काही असं म्हणायला हरकत नाही. तर मॅम, तुम्हाला आतापर्यंत जे तुमचा प्रवास आहे तो थोडक्यात तुम्ही कसं सांगू शकता? आता हे तुमचं झालं एज्युकेशन रिलेटेड कम्प्लिटली, बट एज्युकेशन घेत असताना तुम्ही जे फेस केलं, ज्या स्टेप्स तुम्ही इथपर्यंत येण्यासाठी आलात, ओके, सो त्या कशा आहेत तुमच्या? स्कूलिंग कम्प्लीट केल्यानंतर आता प्रत्येकच गोष्टीला मला वाटतं की मेहनत आणि कष्टाला दुसरं ऑप्शन नाहीये. खरं, ते तुम्हाला करावंच लागतं. आणि लेडीज, ॲज अ लेडी कॅन्डिडेट यू हॅव मोर चॅलेंजेस अँड मोर अपॉर्च्युनिटीज. So after completing my graduation and just married I was, but I have the one spike in my mind that I have to do something. So after marriage suddenly I have joined to the teaching institute because the thing at that time I was 2000 pass out. ॲट दॅट टाइम म्हणजे इतक्या अपॉर्च्युनिटीज नव्हत्या. आणि मग टीचिंग प्रोफेशन हे एकच प्रोफेशन होतं की ज्याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता, अँड दॅट आय हॅव सिलेक्टेड. ओके. पण तसं जर आमची हिस्ट्री बघायला गेली तर आमच्याकडे टीचर्स भरपूर आहेत मॅडम. म्हणजे डॉक्टर आणि इंजिनियर सगळी लोक आहेत, पण माझे स्वतः वडील पण सिनियर कॉलेजला लेक्चरर होते, NSB कॉलेजला. प्रोफेसर BB कुलकर्णी, सिनियर लेक्चरर इन NSB कॉलेज. मग ते 2008ला रिटायर झाले. म्हणजे आमच्याकडे शिक्षणाचा आणि टीचिंगचा जणू वारसाच आहे. मग त्या वारसाने मी टीचिंग मध्ये आले. आणि शिकवताना मला, म्हणजे जेव्हा मी क्लासरूम मध्ये जाते तेव्हा मला खूप आनंद मिळतो. सो आय एम गेटिंग सॅटिस्फाईड विथ देअर. मग ही जी जर्नी होती हे थोडंसं स्ट्रगलिंग होतं स्टार्टिंगला, कारण नवीन एन्व्हायरमेंट आणि नवीन एज्युकेशन थिंग्स, आणि याच्यामध्ये स्ट्रगलिंग भरपूर आहे. कारण गव्हर्नमेंटपेक्षा प्रायव्हेट इन्स्टिट्यूटला थोड्याशा कंडिशन्स वेगळ्या असतात आणि सर्कमस्टन्सेस पण वेगळे असतात. ते मी पहिले 10 वर्ष अनुभवले. आणि मग नंतर मी ME जायचं डिसिजन घेतलं. मग नंतर संधी येत गेल्या आणि अपॉर्च्युनिटीज येत गेल्या, त्या मी ग्रास करत गेले. त्याच्यामध्ये मला मेहनत करावी लागली आणि त्याची फळं मला मिळाली असं मला वाटतं. म्हणजे जाणतेपणी अजाणतेपणी ज्या गोष्टी माझ्याकडनं होत गेल्या, द रिटर्न्स आय गेट अप टिल टू नाव, अँड आय एम व्हेरी सॅटिस्फाईड विथ माय प्रोफेशन राईट नाव. ग्रेट, ग्रेट, खूपच सुंदर. मॅम, तुम्हाला करिअरमध्ये, म्हणजे आता जे तुम्ही इथपर्यंत ग्रोथ केलेली आहे, सक्सेस मिळवलेलं आहे, तर एक असं असतं ना की सपोर्ट सिस्टीम आपलं कोणीतरी मजबूत असतं. तर तुम्हाला या करिअरमध्ये येण्याची प्रेरणा, स्रोत आपण ज्याला म्हणतो, ती प्रेरणा कोणाकडून भेटली? ते तुमचे गुरु म्हणा किंवा सपोर्ट सिस्टीम म्हणा, कोण आहेत? मला इथे सांगायला तुम्हाला आवडेल की माझी इन्स्पिरेशनची लिस्ट खूप मोठी आहे. चालेल मॅम, ऐकायला गो फॉर इन्क्लुडिंग वन अँड वन. येस. माझं सगळ्यात महत्वाचं इन्स्पिरेशन आहे माझी तुळजाभवानी. अरे वा. जे माझं कुलदैवत आहे. प्रत्येक वेळी जेव्हा मला अडचणी आल्या तेव्हा मला तुळजाभवानींनी साथ दिली. आणि मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट होत नसते, ती आपल्याकडनं करून घेतली जाते. तुम्ही फक्त रोलमध्ये असता की तुमच्याकडनं तो करून घेणारा आहे, म्हणून आपण म्हणायचं नसतं की आपण केलं, तो करून घेतोय तुमच्याकडनं. दॅट टाईप ऑफ फिलिंग आय गॉट. आणि माझे पहिले इन्स्पिरेशन्स होते माझे आई आणि वडील. माझे वडील सिनियर कॉलेजला लेक्चरर होते आणि माझी आई गृहिणी होती. त्याच्यामुळे कुठेतरी तिला ती खंत होती की मी म्हणजे फक्त घरचं काम करतेय. खरं तर गृहकर्तव्य दक्ष गृहिणी म्हणजे खूप इट्स अ मोर दॅन वन ऑफ द जॉब. पण कुठेतरी तिला असं ते शल्य होतं की मी नाही करू शकले, म्हणजे ज्या गोष्टी मी नाही करू शकले त्या गोष्टी माझ्या मुलींनी केल्या पाहिजेत. त्याच्यामुळे माझं सेकंड लेवल ऑफ इन्स्पिरेशन माझी आई आहे. आणि ती कायम म्हणायची मुलींनी मुलींच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे. दॅट वर्ड्स आय एम गेटिंग फ्रॉम लिसन फ्रॉम हर फ्रॉम माय चाइल्डहुड. त्याच्यानंतर मुलगी शिकावी हे प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं, पण सून शिकावी असे सासू सासरे मिळणं म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे. आय गॉट टू मच सपोर्ट फ्रॉम माय मॅटर्नल फॅमिली मेंबर्स एज वेल एज पॅटर्नल फॅमिली मेंबर्स. आणि माझ्या सासरचे सासू सासरे हे खूप इन्स्पिरेशन्स आहेत. आणि माझे सासरे MSCB मध्ये इंजिनियर होते म्हणून रिटायर झाले. माझ्या सासूबाई केशवराज शाळेमध्ये सहशिक्षिका होत्या. म्हणजे इतक्या छान एन्व्हायरमेंटमध्ये माहेरी आणि सासरी, माहेरी मी वाढले, सासरी पण मला खूप वेल एज्युकेटेड. आमच्याकडे सगळे डॉक्टर्स आहेत आणि फक्त मी आणि माझे मिस्टर दोघं इंजिनियर आहोत. बाकीचे सगळे डॉक्टर्स आहेत, इन्क्लुडिंग माय डॉटर.
अरे त्याच्यामुळे खूप छान फॅमिली इन्स्पिरेशन मला मिळालं. त्याच्यानंतर मला जे सराउंडिंग मिळालं ॲट द स्टार्टिंग ऑफ माय करिअर, त्यावेळी मला ज्या मैत्रिणी मिळाल्या त्या, आता आमचा 6 जणींचा एक ग्रुप आहे. त्याच्यामध्ये मला इथे नमूद करावं वाटतं की आम्ही 6च्या 6 डॉक्टरेट आहोत. 6च्या 6 डॉक्टरेट आहोत. आणि मागे पुढे आम्ही असं ME कम्प्लीट केलंय. आज ह्या वर्षी हिने केलं तर पुढच्या वर्षी तिने केलं. आणि जेव्हा जेव्हा अडचणी आल्या, मला असं असं होतंय, माझ्याच्यानी होत नाही असं वाटतंय, तर मैत्रिणी माझ्या, नाही संजू हे तुला करावंच लागेल आणि तू करू शकतेस, तू खूप हुशार आहेस. म्हणजे हे जे इन्स्पिरेशन आहे ना, ते मैत्रिणींकडनं मिळणं, हे मला नाही वाटत की प्रत्येकाच्या नशिबात असेल. तर सेकंड थर्ड लेवल ऑफ माय इन्स्पिरेशन इज आर माय फ्रेंड्स. आणि लग्नानंतर माझे जे सहचारी राहिले, माझे पती, त्यांनी तर मला खूपच साथ दिली. म्हणजे माझ्या करिअरची माझ्यापेक्षा जास्त काळजी त्यांना आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा सपोर्ट आहे, म्हणून मी आज इथे आहे. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी मला प्रत्येक स्टेपसाठी त्यांनी माझ्या मागे उभे राहिले. ज्यावेळी मी डिमॉरलाइज झाले, डिमोटिवेट झाले, तेव्हा त्यावेळी त्यांनी इन्स्पिरेशन मला दिलं. आणि मला एक गोष्ट त्यांनी शिकवली, माझ्या मिस्टरांनी, की एव्हरीथिंग कॅन नॉट बी एनकॅश इन टर्म्स ऑफ मनी. ही खूप मोठी गोष्ट मी त्यांच्याकडनं शिकली, की आज तुम्हाला फक्त प्रत्येक गोष्टीचं मानधन किंवा पैसा हीच एक गोष्ट तुमच्या आयुष्यात महत्वाची नाहीये. बाकीच्या पण ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही एनकॅश करू शकता, ते माझे इन्स्पिरेशन आहेत. ही माझी इन्स्पिरेशनची लिस्ट अशी खूप मोठी आहे. आता मी ज्या संस्थेमध्ये काम करते, सांदीपनी टेक्निकल कॅम्पस, आमचे प्रेसिडेंट श्री विनोदजी अग्रवाल हे पण माझ्या इन्स्पिरेशनचे खूप मोठा त्यांचा पण वाटा आहे. लातूर सारख्या ग्रामीण भागामध्ये एका इंजिनिअरिंग कॉलेजची पूर्ण धुरा एका महिलेच्या हाती सोपवणं, त्याला करेज लागतं आणि ते त्यांनी केलेलं आहे. की म्हणजे त्यांनी तिथे विचार नाही केला की माझ्याकडे जेंट्स फॅकल्टी आहेत तर मी एका महिलेला प्रिन्सिपल म्हणून कसं हे करू शकतो किंवा मी द्यावं का, हा यत्किंचितही संदेह त्यांच्या मनामध्ये नव्हता. ही इज व्हेरी गुड सोर्स ऑफ इन्स्पिरेशन इन माय लाईफ. अलॉंग विथ दॅट आवर व्हाईस प्रेसिडेंट डॉक्टर अनिलजी राठी, ते व्यवसायाने स्वतः डॉक्टर आहेत, पण शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोलाचं योगदान आहे आणि कायम ते आमचे प्रेरणास्त्रोत राहिलेले आहेत. आणि आमच्यावर त्यांचा इतका विश्वास आहे मॅडम की त्यांनी त्यांच्या मुलाला आमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन दिलेलं आहे. नाव ही इज स्टडिंग इन 2nd year कम्प्युटर्स, वेदांत राठी. म्हणजे इतका त्यांचा प्रचंड विश्वास आमच्यावर आहे, आम्ही ते करू आणि अकॅडमिक आमच्याकडे एवढं चांगलं आहे हे त्यांनी, म्हणजे असं म्हणतात ना की बोलो तैसे चाले त्याची वंदावी पावली. म्हणजे ते बोलले की बाबा आपल्या कॉलेजवर विश्वास आपण ठेवला पाहिजे, ते कृतीतून त्यांनी दाखवून दिलं. तसेच आमचे मॅनेजिंग डायरेक्टर विशाल अग्रवाल आहेत. ही इज BTech ग्रॅज्युएट फ्रॉम VIT पुणे. तर त्यांचं पण इन्स्पिरेशन आम्हाला नेहमी लाभलेलं आहे. त्याच्यामुळे फॅमिली आणि पेरेंट्सपासून स्टार्ट करत करत म्हणजे मला माझ्या कॉलेजमधले जे कलिग्स आहेत त्यांचं पण खूप इन्स्पिरेशन असतं. मी नुकताच चार्ज घेतला तेव्हा मला माझे जे कलिग्स आहेत डॉक्टरेट कम्प्लीट केलेले, त्यांनी पण म्हणले की मॅडम तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. म्हणजे इन्स्पिरेशन हे माझ्या सराउंडिंग आहे. n नंबर ऑफ थिंग्स आर देअर. स्टुडंट पण माझे इन्स्पिरेशन्स आहेत की म्हणजे मॅडम म्हणतील ते आपण करूया. म्हणजे हे एक विश्वास जो विद्यार्थी माझ्यावर दाखवतात, तर अजून कळत नकळत भरपूर इन्स्पिरेशन्स माझ्या लाईफमध्ये मला मिळाले. अँड थँक्स टू द गॉड फॉर ऑल दिस प्रेरणास्रोत माझ्या आयुष्यामध्ये आले. अगदी खरं, धन्यवाद. तुम्ही म्हणालात की प्रत्येक गोष्टीमध्ये इन्स्पिरेशनल खूप जास्त असतात, जसं की तुमच्या स्टार्टिंग पासून खूप इन्स्पिरेशनल तुमच्या सोबत होते. सगळ्यात मेन गोष्ट गॉड असेल, आई वडील असतील आणि आयुष्य जसं मुलीचं जर बघितलं गेलं तर खरा तिचं चॅलेंजिंग जो पिरियड असतो तो लग्नानंतर स्टार्ट होतो. आणि जे की इम्पॉर्टंट आहे की सासरचे माणसं जे की लग्नानंतर लाईफ पार्टनर, सासू सासरे, ते त्या मुलीच्या करिअरच्या दृष्टिकोनाने तिला कसं बघतात, तिच्या सक्सेसचा किती विचार करतात, ही खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण एका मुलीला जर सक्सेस व्हायचं असेल तर तिचं लग्नानंतरचं जे लाईफ आहे तिथे कुठेतरी एक मजबूत पाठिंबा सासरच्या माणसांचा लागतोच. तिथे अडकाठी येऊ शकते. खूप म्हणजे तुम्ही आज सक्सेस आहात, मी असं म्हणेल की जितका तुमचा आई वडिलांचा सपोर्ट होता पर्टिक्युलरली 22-23 वर्षापर्यंत असेल, ऑब्व्हियसली करेक्ट आहे. पण तिथून पुढची जी तुमची जर्नी होती आणि तुमचं जे सक्सेस होतं ते सगळं बिकॉज ऑफ युअर सासरचे माणसं. येस करेक्ट आहे. हो ऑब्व्हियसली. तर मग आता मला पुढचं असं विचारायचंय की आता या प्रवासामध्ये तुम्हाला बरेच निर्णय घ्यावे लागले असतील, करेक्ट आहे. मग त्याच्यातला असाही एखादा निर्णय असू शकतो की तो तुमच्यासाठी इम्पॉर्टंट होता पण तो निर्णय तुमच्यासाठी घेणं सुद्धा
खूप तुम्ही जड अंतकरणाने ज्याला आपण म्हणतो की कठोर गेला तुम्हाला तो निर्णय घ्यायला, आणि तो निर्णय घेतलेला तो करेक्ट ठरला, म्हणजे योग्य ठरला तुमच्यासाठी. असं काही आहे तुमच्या आयुष्यामध्ये? हो हो नक्कीच. कारण मी एका प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये जॉईन होते, एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 2001 ते 2009 पर्यंत जवळपास. तर कुठेतरी मला असं वाटायला लागलं की तेव्हा मॅडम एवढे अपॉर्च्युनिटीज नव्हते आणि हायर एज्युकेशनला एवढं कम्प्युटरची पासआउट झालेली मुलं जायची नाहीत. म्हणजे आता आपण बघतोय की ट्रेंड असा आहे की बीटेक झालं की एमटेक, एमटेक झालं की पीएचडी. पण ऍट दॅट टाइम 2000 आय हॅव पास आउट. मग त्यावेळी तो ट्रेंड नव्हता आणि माझं हायर एज्युकेशन राहून गेलं. मग कुठेतरी मला जाणीव झाली की मग 2009 साली की आपण हायर एज्युकेशनला गेलं पाहिजे. आणि त्याचं कारण म्हणजे 6th पे स्केल इम्प्लिमेंट झाला आणि त्याच्याकरता त्यांनी पहिली रिक्वायरमेंट ठेवली की तुम्ही बीई नाही, एलिजिबिलिटी तुमची एमई असली पाहिजे. मग त्यावेळी मला असं वाटायला लागलं की आता आपल्याला एमई करणं आवश्यक आहे. तुम्हाला जर टीचिंगमध्ये राहायचं असेल तर त्यावेळी कॉलेजेस पण नव्हते एवढे एमईचे आणि एंट्रन्स एक्झाम होत्या, गेट होतं. आणि आफ्टर 10 years ऑफ टीचिंग तुम्ही ॲज अ स्टुडंट म्हणून जॉईन होणं हे पण सोपं नव्हतं माझ्याकरता. पण त्यावेळी मला तो हार्ड डिसिजन घ्यावा लागला की जॉब का हायर एज्युकेशन. आणि त्यावेळी मग मी माझ्या मिस्टरांना विचारलं व्हॉट आय शुड डू, कारण तेच नेहमी माझ्या प्रवासाचे साथीदार राहिलेले. मग त्यांना मी विचारलं की मी काय करू. मग जॉब जर मी सोडला तर पुन्हा मला जॉब मिळेल का, म्हणजे ज्या कॉलेजमध्ये मी जॉब करत होते तेव्हा पुन्हा मला त्याच सन्मानानं ती लोक घेतील का. मग मी जॉब करावा का मी हायर एज्युकेशनला जावं. तर त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की एज्युकेशन इज अ इन्व्हेस्टमेंट ऑफ युअर लाईफ आणि ते तुम्ही इन्व्हेस्ट केलंच पाहिजे. आज तू म्हणजे डिग्री तुझी बीई आहे तर तुला हा जॉब मिळू शकतो, उद्या तू एमई कर, ह्याच्यापेक्षा बेटर जॉब तुला मिळू शकतो. तर यू शुड गिव्ह प्रायोरिटी टू द हायर एज्युकेशन. आणि मग त्यावेळी मी डिसिजन घेतलं आणि 2010ला मी माझं एमईचं ॲडमिशन केलं. म्हणजे मला त्यावेळी इथे सांगावं लागेल मॅडम 18 सीट एमईच्या असतात. त्यावेळी मी गेट देऊ शकले नाही कारण फॅमिली, मुलगी लहान, 10 वर्ष जॉब, गेट मी देऊ शकले नाही. आणि त्यावेळी गेट थ्रू ॲडमिशन्स होते. स्पॉन्सरशिप मला काही कारणांनी मिळू शकली नाही कारण माझे एक हायर कलिग स्पॉन्सर्ड होते त्या वर्षीचे. आणि मी मॅनेजमेंटला बोलले की मला स्पॉन्सरशिप द्या. त्यांची पण द्यायची इच्छा होती पण एकाच वर्षात 2 लोकांना स्पॉन्सरशिप मिळू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी त्या कॅन्डिडेटला, ही वॉज माय सिनियर, मग त्यांना स्पॉन्सरशिप दिली आणि त्यांनी मला डिनाय केलं. आणि ते म्हणले मॅडम पुढच्या वर्षी थांबा, आम्ही तुम्हाला स्पॉन्सरशिप देऊ. पण तो वर्ष पण थांबणं मला जड गेलं. म्हणून मी ते ऍप्लिकेशन नॉन गेट नॉन स्पॉन्सर्ड मधनं भरलं. त्याच्या फक्त 3 सीट होत्या एमजीएमला आणि त्या 3 सीट करता 200 कॅन्डिडेट आलेले होते. त्याच्यातनं माझं सिलेक्शन झालं. आणि मग त्यावेळी मी ठरवलं की म्हणजे तो हार्ड डिसिजन होता माझ्यासाठी. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता मॅडम, जे पेपर्स तुम्ही चेक केले ज्या युनिव्हर्सिटीचे, जेव्हा तो पेपर माझ्या हातात यायचा लिहिण्याकरता ॲज अ स्टुडंट, त्यावेळी माझ्या डोळ्यात पाणी यायचं की मी जे पेपर चेक केले ते पेपर आज मला लिहावे लागायला लागले. म्हणजे इट वॉज अ व्हेरी टफ टाइम टू रिमेंबर. म्हणजे 10 वर्षानंतर टीचिंग करून तुम्ही पुन्हा स्टुडंट लाईफ मध्ये येणं, दॅट वॉज अ टू मच डिफिकल्ट. ज्यावेळी म्हणजे मला इथं सांगावं वाटतं की 5-5 तास असं खुर्चीवर बसणं पण सवय नव्हती हो मॅडम, पाठ दुखायची. तो फ्लो कुठे ब्रेक झाला तो गेलेला असतो, आपण ब्रेक झालेला असतो. आणि दॅट वॉज टू मच डिफिकल्ट इयर्स आय हॅव स्पेंड इन माय लाईफ. 2010चं माझं ऍडमिशन होतं, पार्ट 1 कम्प्लीट आणि त्याच्यानंतर डेझर्टेशन. त्याला पण अजून डिले झाला. माझं सेकंड कन्सेप्शन अँड प्रेग्नन्सी मला ते 3 वर्षात कम्प्लीट करावं लागलं. आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, इट वॉज अ हार्ड डिसिजन आय हॅव टू टेक. बट यू हॅव आस्क्ड मी द क्वेश्चन टू रिटर्न्स यू आर सीइंग. म्हणजे एमई करून पण मी नाही थांबले. आय हॅव गॉन फॉर पीएचडी. डॉक्टरेट मला अवॉर्ड झाली आणि मग मला हा चान्स मिळाला. आणि आतापर्यंतची ही जर्नी आहे, हे जे काय मला रिटर्न्स आहेत ते मला वाटतं नक्कीच माझ्या हायर एज्युकेशनमुळे आहेत. आणि आज जर मी डॉक्टरेट नसले असते तर मला चार्ज मिळाला नसता, बिकॉज आय एम नॉट एलिजिबल कॅन्डिडेट फॉर द प्रिन्सिपलशिप. त्याच्यामुळे मला असं वाटतं की रिटर्न्स मला मिळालेले आहेत. अँड दॅट वॉज अ हार्ड डिसिजन आय हॅव टेकन.
जॉब और हायर एज्युकेशन. आय हॅव सिलेक्टेड द हायर एज्युकेशन. अच्छा. आणि तुम्ही जी ही ग्रोथ केली, तुमच्या सक्सेस जे घेतलं तुम्ही स्टेप बाय स्टेप, जसं असं म्हणालात की डिग्री होती, त्यानंतर तुम्ही MA केली आणि तिथून नंतर परत तुम्हाला हे चान्सेस भेटत गेले, म्हणजे जसं जसं तुम्ही एज्युकेशन घेत गेलात तशी ग्रोथ पण तुम्हाला भेटत गेली. मग ह्याच्यामध्ये तुम्ही असं पण असेल की बरेच वेळेस काही मोठे प्रॉब्लेम्स फेस करावे लागले असतील, असे काही तुमचे प्रॉब्लेम्स वगैरे जे की तुम्हाला प्रकर्षाने फेस करावे लागले इथपर्यंत पोहोचण्यासाठी? प्रॉब्लेम्स असं त्याला आपण असं वेगळं नाव देऊ शकतो की इट वॉज नॉट ऍक्च्युअली त्या स्टेजला ते प्रॉब्लेम्स वाटतात. पण काही गोष्टी अशा असतात की जसं औषध हे कडू असतं पण ते घ्यावं लागतं. खरंय. कारण इंजेक्शन हे टोचतं आपल्याला, त्यावेळी घेताना प्रत्येकाला वाटतं की नको बाबा, कम्फर्ट लाईफ, आपण कम्फर्ट झोन मध्ये असतो. हो ना. पण असं स्ट्रगलिंग जर असं म्हणता येईल तर असं काही फार स्ट्रगल किंवा फार काही जगावेगळं माझ्या वाट्याला नाही आलं. नॉर्मलच गोष्टी आल्या की जिथे तुम्हाला सिनियर्स टीज करतील किंवा तुम्हाला नाही बाबा हे नाही, हे करावं लागेल, तुम्हाला पेपर पब्लिकेशनला पण तुमचे पेपर रिजेक्ट होतात, त्यावेळी थोडंसं अपसेट माइंडेड होतं. जेव्हा तुम्हाला गाईड सांगतो की 20दा तुम्ही पेपर वाचलेला असतो, तुम्हाला तो सांगतो की 25 वेळा वाचून या, हे व्हायचं त्यावेळी. कारण जेव्हा मी मास्टर्स केलं त्यावेळी इकडे तुळजापूर, उस्मानाबाद ह्या कॉलेजेसला ME नव्हतं, फक्त MGMलाच होतं. आणि त्यावेळी मला ते मॅन्डेटरी होतं की तिथेच मला ऍडमिशन घ्यावं लागेल, कारण माझी मुलगी प्री स्कूलला होती आणि माझी आई तिथे असायची नांदेडला. त्याच्यामुळे ह्या गोष्टी मला थोड्याशा जड गेल्या, नाही असं नाही. पण काय म्हणतात त्याला की स्त्रीचं जे आयुष्य असतं ना, की ते मला असं वाटतं की तिचा जन्म झगडण्यासाठी झालेला असतो. त्याच्यामुळे ते मला असं काही फार टफ नाही गेलं. प्रत्येक गोष्ट मला अशी वाटली की हे केलं ना, झालं की आता आपल्याला संपणार आहे सगळं. ते त्याच्यामुळे मला असं काही फार नाही वाटलं. म्हणजे स्ट्रगल करायची कदाचित सवय झाली असावी किंवा ते बॉडी टेंडन्सी असावी, फार काही असं मला नाही करावं लागलं. म्हणजे स्ट्रगल केलं तुम्ही, पण त्याची जाणीव नाही झाली मला. सवय असल्यामुळे प्रकर्षाने असं तुम्हाला जाणवलं नाही ते स्ट्रगल, पण स्ट्रगल तर डेफिनेटली केलं. शुअर. ओके. आणि मॅम आता ऑब्व्हियसली तुम्ही एक एज्युकेशनल लीडर आहात. येस. ऍज अ प्रिन्सिपल वर्क करता, तर मग तो रोल निभावत असताना तुम्हाला प्रत्येक वेळेस काही नवीन गोष्टी शिकून घ्याव्या लागत असतील, काही डिसिजन्स घ्यावे लागत असतील. तर या लिडरशिप मध्ये आल्यानंतर तुम्हाला काय काय नवीन शिकायला भेटलं? सगळ्यात पहिली गोष्ट मला इथे सांगावी लागेल, द लीडर शुड बी अ गुड लिसनर. जेव्हा तुम्ही, देअर आर व्हेरियस रोल्स ऑफ लिडरशिप. जसं आपण जर सर्च केलं तर आपल्याला असं जाणवतं की डेमोक्रॅटिक एक लिडरशिप क्वालिटी आहे, डायरेक्ट एक आहे, मिक्स एक आहे, असं एक बरेचसे अनालिसिस असे सांगतात आपल्याला. तर डेमोक्रॅटिक लीडर्स विल गेट सक्सेसफुल हे बऱ्याच केसमध्ये जाणवतं. मिक्स लिडरशिप क्वालिटीज पण काही ठिकाणी इम्प्लिमेंट कराव्या लागतात. जो हायर पोस्टवर बसलेला असतो त्याला कोणी मित्रमैत्रीण नसते आणि त्याला कोणी असा एक होल्डिंग हँड नसतो, कारण डिसिजन्स हे तुम्हाला घ्यावे लागतात. करायला सगळी लोक असतात, पण ब्लेम गेम तुमच्यावरच असतो. त्याच्यामुळे तुम्हाला शिकावं लागतं बऱ्याचशा गोष्टी. जसं की आता मी नवीन जॉईन झाले तेव्हा मला AICT DTEचे काही प्रोसिजर्स असतात, जसं की कमिटीज येतात. कारण AICT एज्युकेशनल इन्स्टिट्यूटला इयरली मॉनिटरिंग असतं, AICTचे मॉनिटरिंग असतात, DTEचे मॉनिटरिंग असतात. मग ते टॅकल करणे, फीस फिक्सेशन कमिटी, FRA, त्यांचे आलेले मेल्स, त्याला उत्तर कसं द्यायचं, मग ते मेल्स ड्राफ्ट करणे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी मला शिकाव्या लागल्या. आणि त्याचा फायदा पण झाला मला की ज्या गोष्टी मी कधीच, म्हणजे एज्युकेशन सेक्टरमध्ये तुम्ही 15 वर्ष काम करून तुम्हाला माहित नाही की AICTला क्लासरूमला किती एरिया लागतो, लॅब्स किती पाहिजेत, फॅकल्टीज किती पाहिजेत, फॅकल्टी टू स्टुडंट रेशो किती पाहिजे, हे आय वॉज अनअवेअर्ड अबाउट दॅट ऑल द थिंग्स. पण जेव्हा मला हे करावं लागलं तेव्हा मी ते AICTचं मॅन्युअल वाचलं, तेव्हा त्या गोष्टी मला क्लेरिफाय झाल्या आणि मला म्हणजे असा आनंद होतो की आय नो अवेअरनेस तुमचा वाढलेला आहे. आणि लिडरशिपचं जर तुम्ही म्हणलात तर असं होत नाही मॅडम. म्हणजे हे एक मिथ आहे की जे हायर पोस्टला असतात त्यांचं बरं आहे बाबा. म्हणजे आम्ही जेव्हा लेक्चरर होतो तेव्हा मला वाटायचं ह्यांचं बरं आहे बाबा, हे HOD आहेत, हे प्रिन्सिपल आहेत, ह्यांना काय
काम तर आम्ही करतो आणि डिसिजन फक्त त्यांना घ्यावं लागतं. सिग्नेचर करायचं, तसं नाहीये. कॅबिन मध्ये बसायचे, ऍक्च्युली ते तसं नाहीये. म्हणजे त्या दोन्ही फेज मध्ये मी गेले. मी लेक्चरर पण होते, HOD पण होते आणि प्रिन्सिपल पण झाले. मग त्यावेळी मला जाणवलं की ह्या गोष्टी इतक्या तशा सोप्या नसतात जितक्या आपल्याला अशा वाटतात. डिसिजन हे मला आज खूप वाटतं की फॅकल्टींना तुम्ही ह्या फॅसिलिटीज दिल्या पाहिजे, कामाचे तास कमी केले पाहिजेत. हे मला इच्छा असून पण मला त्या गोष्टी नाही करू शकत, कारण माझ्यावर रेस्पॉन्सिबिलिटी असते. पण याच्यामध्ये एक गोष्ट आहे की ॲज अ गुड लीडर यू शुड फोकस ऑन डेव्हलपिंग रिलेशनशिप्स rather than you should nurture it, you should grow it, and you should give some time to build up the relationships. एकाला मी रागात बोलते किंवा कडक बोलते तर तो माणूस माझ्यापासून दुरावला जातो. हे तुम्ही भान लिडरशिपमध्ये ठेवलं पाहिजे. आणि माणसं तोडता येतात मॅडम, जसं की आपण फुल प्लक करू शकतो झाडापासून, पण ते पुन्हा नाही आपण ब्युटी त्याची मेंटेन नाही ठेवू शकत. मग ही तीच ब्युटी आहे नात्यांमध्ये सुद्धा आणि कलिग्समध्ये सुद्धा, की कधी कधी तुम्हाला त्यांच्या अडचणी समजून पण घ्याव्या लागतात, तुम्हाला त्यांच्या जागेवरती जाऊन समजून पण घ्यावं लागतं. मग त्यावेळी मी एक करते मॅडम, की जेव्हा जिथे मला डाऊट येतो तेव्हा मी समोरच्याला सरळ सांगते की हे करायचंय आपल्याला, विदिन 15 days करायचं आहे, ह्याला ऑप्शन नाहीये, पण तुमचं काम सुकर कसं होईल ते मी बघू शकते. बरोबर. मग तुम्हाला काय अडचणी येते तुम्ही मला सांगा, आय विल बी देअर टू सॉर्ट आउट युअर प्रॉब्लेम्स. पण असं नाही होणार की नाही आय विल गो फॉर डिनाईंग टू डू द वर्क, असं नाही होणार. यू हॅव टू डू इट. पण ते कसं सुकर करता येईल ते मी तुम्हाला सांगू शकते. तुमच्या काय अडचणी आहेत त्या मी सॉल्व्ह करू शकते, पण हे काम आपल्याला करावंच लागेल. कारण लीडरचं डिसिजन देणं हे काम आहे आणि ते करून पण घ्यायचंय. फक्त करून घेण्याची टेक्निक जे आहे ते प्रॉपर आली पाहिजे. कारण एक करू शकतो मॅडम अजून आपण त्याच्यामध्ये एक ज्वेल इन द क्राउन असं करू शकतो की बाबा ह्या गोष्टी आहेत, आपण हे करणार आहोत आणि ह्याचे ऍडव्हान्टेज तुम्हाला फ्युचरमध्ये काय होणार आहे. हो ना. दिस इज रिटर्न टू यू. इन्स्टिट्यूट इज नॉट ओनली द बिल्डिंग अँड मॅनेजमेंट अँड प्रिन्सिपल. असं होत नाही मॅडम, तिथे लोक पाहिजेत तुम्हाला काम करणारे. मग समजा इन्स्टिट्यूट जर ग्रो होत असेल तर इट इज अ ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ इन्स्टिट्यूट, फॅकल्टी, स्टुडंट, ऑल विल ग्रो. येस, ऑब्व्हियसली. इन्स्टिट्यूट जर ग्रो होणार नसेल तर कोणाचीच ग्रोथ नाहीये, हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. हे खरं. मग इन्स्टिट्यूट तुम्हाला ग्रो करायचं असेल तर यू विल गेट रिटर्न्स इन दॅट आस्पेक्ट ऑल्सो. तर मी हे समजून सांगू शकते समोरच्या. जसं तुमच्या ह्याच्यातून तुम्ही म्हणलात की लीडरला निर्णय घ्यावे लागतात, पण लीडरचं कसं असतं की लीडर इज लोनली पर्सन. येस 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 ऑलवेज. करेक्ट. म्हणजे तुम्ही इथूनच स्टार्ट केलं, असं मी फक्त ते नोटिफाय करते तुम्हाला. जे तुम्ही बोललात मला हे प्रॉपरली अंडरस्टँड झालं की लिडरशिप म्हणजे एकटा असतो. करेक्ट आहे. ओके. सो हे झालं लिडरशिप बद्दल. आता सपोज जर कॉलेजेस रिलेटेड जर बोलायचं झालं तर एज्युकेशन, ओके, एज्युकेशन फील्ड आहे तुमची. एज्युकेशन आणि इंडस्ट्रीला तुम्हाला रिलेट कसं करता येईल? खूप महत्वाचा प्रश्न आहे मॅडम हा. म्हणजे जेव्हा वी विल गेट अ सक्सेस टू कोलॅबरेट अकॅडमिक्स विथ द इंडस्ट्री कोलॅबरेशन, तेव्हाच इन्स्टिट्यूट विल ग्रो. बिकॉज ॲज वी आर गोइंग टू टॉक अबाउट स्टुडंट्स आर आवर प्रोडक्ट. जेव्हा तुम्ही क्वालिटी प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करणार तेव्हाच तुमच्या कंपनीचं टर्नओव्हर वाढणार. हे नॉर्मल स्टेटमेंट आहे. ट्रू. एक्झॅक्टली. आय वॉन्ट टू फाइंड आउट दॅट की स्टुडंट हे तुमचं प्रोडक्ट आहे, तुम्ही त्याला कसं नर्चर करताय. जसं नर्सरीवाला बी आणतो, ते बीज रोवतो, त्याला पाणी घालतो आणि मग त्याचं एक फूल येतं आणि मग तो ते विकायला ठेवतो. खरं. जोपर्यंत छान लाल रंगाचं गुलाबी रंगाचं फूल त्या झाडावर दिसणार नाही तोपर्यंत कस्टमर येणार नाही. आणि आम्ही जर स्टुडंट बाबतीत विचार केला तर मार्केटिंग स्ट्रॅटेजी सध्या काय आहेत, मार्केटमध्ये काय चालू आहे, कुठल्या टेक्नॉलॉजीज वरती काम चालू आहे, हे जोपर्यंत इन्स्टिट्यूटवाल्यांना कळणार नाही तोपर्यंत ते नर्चरिंग देअर स्टुडंट्स इन दॅट डायरेक्शन करणार नाहीत. म्हणजे हे असं होईल की इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट वेगळ्या पद्धतीने जाते आणि तुमचं टीचिंग हे वेगळ्या पद्धतीने जाते. हे असं होत असेल तर इंडस्ट्रीला काय एक्सपेक्टेड आहे हे तुम्हाला माहित नाही, ते ट्रेनिंग तुम्ही स्टुडंट्सना देणार नाही, म्हणजे तुम्ही इंडस्ट्री रिक्वायरमेंट प्रमाणे तुमचं प्रोडक्ट डेव्हलप करणार नाही. आणि असं जर होत असेल तर देर इज अ व्हेरी लार्ज गॅप बिटवीन द एज्युकेशन सिस्टम अँड द इंडस्ट्री व्हॉट यू आर रिसेंटली यू आर रिक्वायरिंग. हे असं जर असेल तर तो गॅप असाच राहणार आहे आणि पॅरलल लाईन्स नेव्हर मीट. आणि जर ते मीटिंग होणार नसेल
तर मग तिथे कुणाचंच डेव्हलपमेंट नाहीये आणि स्टुडंट्सना जॉब मिळणार नाहीत हे शुअर आहे. मग आता हे अचीव्ह करायचं कसं, की म्हणजे अकॅडमिकची गोष्ट वेगळी आहे मॅडम. अकॅडमिकचे जे नॉर्म्स असतात आणि जो सिलेबस असतो तो युनिव्हर्सिटी अंडर येतो. करेक्ट. आणि एक पर्टिक्युलर ॲज अन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आम्ही जर ऑटोनॉमस नसू तर आमची मनमानी चालत नाही. हो ना. मला आज वाटलं पायथॉन मुलांना आलंच पाहिजे, मला आज वाटतं AI आलंच पाहिजे, डेटा सायन्स मुलांना आलंच पाहिजे म्हणून मी सिलेबसमध्ये इन्क्लूड करू शकत नाही. माझे हात बांधलेले आहेत. AICTE मला सांगावं लागेल, मला AICTEचं अप्रुव्हल पाहिजे, DTEचं अप्रुव्हल पाहिजे आणि मग तेच कोर्सेस मी इन्क्लूड करू शकते. मग ही गोष्ट असताना मग करायचं कसं, मग हा गॅप भरणार कसा? हो ना. तर तो आपण भरून काढू शकतो विथ इंडस्ट्री एक्सपोजर. आणि इंडस्ट्री एक्सपोजर म्हणजे काय, तुम्ही तुमच्या आता सिलेबसनुसार तुमच्या मुलांना फील्ड ट्रेनिंग्स आहेत, सेमिनार्स आहेत, मिनी प्रोजेक्ट्स आहेत, प्रोजेक्ट्स आहेत, हे तुम्ही सगळं रन करू घेऊ शकता इन कोलॅबरेशन विथ इंडस्ट्री एक्सपर्ट. आता AICTEने पण सांगितलंय की एक्सपर्ट टॉक तुम्ही ठेवा, एक्सपर्ट लेक्चर्स तुमच्या कॉलेजला ऑर्गनाईज करा. हो ना. मग हे एक्सपर्ट तुम्ही एज्युकेशन सिस्टीम मध्ये नका ना घेऊ. यू कॉल सम इंडस्ट्री एक्सपर्ट जो आज जावावर काम करतो, पायथॉनवर काम करतो, इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय तो मुलांना सांगेल. आणि अकॉर्डिंग टू दॅट ठीक आहे, पायथॉन तुम्हाला सिलेबसला नाहीये. आता तर NEP 2020 रिलीज केलंय, तर NEP 2020 नुसार तेवढं फ्लेक्झिबिलिटी आहे. मुलांना ब्रांचेस पण ते चेंज करू शकतात. इवन यू मेक अ नोट मॅडम की जी मुलं सिव्हिलला डिप्लोमा केलेला आहे ज्या मुलांनी, तो मुलगा डायरेक्ट सेकंड इयरला कम्प्युटर ब्रांचला ऍडमिशन घेऊ शकतो ऍज पर NEP 2020. कॉम्प्युटर ब्रांच इतकी फ्लेक्झिबिलिटी आपल्याला दिलेली आहे. मग त्याच्या अकॉर्डिंग मग माझ्याकडे अकॅडमिक्स नुसार मला समजा एक पर्टिक्युलर गोष्ट मी अकॅडमिक मध्ये कव्हर अप नाही करू शकत, तुम्ही इंडस्ट्री एक्सपर्ट कॉल करा, त्यांचे वर्कशॉप्स ऑर्गनाईज करा. आणि तुम्हाला NAAC मध्ये पण वेटेज दिलेलं आहे की 45 अवर्सचे 50 अवर्सचे ॲडॉन कोर्सेस तुम्ही घेऊ शकता. त्याला तुम्ही इंडस्ट्री एक्सपर्ट कॉल करा, इंडस्ट्री व्हिजिट्स ऑर्गनाईज करा. मागच्या वर्षी आमची इलेक्ट्रॉनिक्सची मुलं इस्रोला गेलेली आहेत मॅडम, हैदराबादला ॲज अ इंडस्ट्री व्हिजिट. इस्रोला 250 स्टुडंट्स आम्ही घेऊन गेलो होतो. आणि इस्रोचं काम कसं चालतं, सिग्नलिंग कसे हे होतात, कारण डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग हा सब्जेक्ट आहे इलेक्ट्रॉनिक्सला, तर आम्ही ती मुलं घेऊन गेलेलो. म्हणजे हे असं तुम्ही करू शकता. एक्सपर्ट टॉक्स ठेवा, इंडस्ट्री एक्सपोजर द्या मुलांना. आणि डिप्लोमाला आणि इंजिनिअरिंगला फील्ड ट्रेनिंग्स पण आहेत, ॲडॉन कोर्सेस ऑर्गनाईज करा, वर्कशॉप्स घ्या. आणि आम्ही आमच्या कॉलेजमध्ये दरवर्षी बेसिक टेक्नॉलॉजीचं सेकंड इयरला आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं थर्ड इयर आणि फायनल इयरला आम्ही दरवर्षी न चुकता वर्कशॉप्स घेतो. आणि त्या वर्कशॉप्स थ्रू तुम्ही हा जो गॅप म्हणताय तुम्ही, तो गॅप आपण नक्कीच कमी करू शकतो. मॅम, कॉलेजेस आणि कंपनीज मिळून बोथ कॉलेजेस आणि कंपनी मिळून स्टुडंटला जॉब ऑपॉर्च्युनिटी कशा प्रकारे प्रोव्हाइड करू शकतात? खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे इफ यू हॅव अ टाय अप विथ द इंडस्ट्रीज अँड यू हॅव साइन्ड MOU, minutes of understanding between the industry and college. So this will be the better thing to provide the opportunity. Because what the thing is, they want the product and we have the raw material. In short, so we have to develop our raw material, create a product and as per their requirement. आता इथे अशी महत्वाची गोष्ट आहे की त्यांना जे पाहिजे ते स्किल आपण जर मुलांना दिलं, आता समजा इंडस्ट्रीला एक पर्टिक्युलर रिक्वायरमेंट आहे, तर त्या रिक्वायरमेंटच्या अकॉर्डिंग जर आपण मुलांचं ट्रेनिंग वगैरे कम्प्लीट करून घेतलं आणि तितकी कॅपेबल जर मुलं केली आणि मग त्यांना कॅम्पसला आपण प्लेस केलं, तर ती इझिली प्लेस होऊन जातात, फेस करतात कॅम्पसला आणि ती प्लेस होऊन जातात. हे झालं एक गोष्ट. आणि त्याच्यामध्ये AICTE आणि DTEचं पण 100% कोलॅबरेशन आहे. AICTE सांगते की तुम्ही इंडस्ट्रीशी टायअप करा. मग आता इथे बॅकफुटवर कुठे येतो आपण की बाबा तिथे एफर्ट्स घ्यावे लागतात, इंडस्ट्रीला कॉन्टॅक्ट करावे लागतात. ही एक गोष्ट आहे की म्हणजे आपण जर त्याचा पाठपुरावा करत गेलो तर त्या गोष्टी सोप्या होऊन जातात. आणि एक सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून एक गोष्ट आहे, म्हणजे एक मीडिया आहे दॅट वी कॅन इम्प्लिमेंट ॲट अवर एज्युकेशन इन्स्टिट्यूट. सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल आय हॅव वन MOU साइन्ड विथ द विप्रो. सो व्हॉट दे विल हेल्प मी,
तर माझ्याकडे जे जे वर्कशॉप्स होणार आहेत, माझ्याकडे जे जे इंडस्ट्रीच्या रिलेटेड गोष्टी होणार आहेत, मला जे जे ट्रेनिंग्स पाहिजेत, that requirement I will put up to Wipro, and Wipro they will go for providing me the solution for my problems. हे कोलॅबोरेशन मधनं चालू शकतं. समजा तुम्हाला एक एक्सपर्ट टॉक घ्यायचंय, काहीतरी वर्कशॉप घ्यायचंय, तर ती लोक तुम्हाला मदत करतील, मुलांना प्रोव्हाइड करतील ट्रेनिंग, त्यांच्याकडनं छोटे छोटे प्रोजेक्ट्स पण इम्प्लिमेंट करून घेतील. आता समजा त्यांच्याकडे काही लाईव्ह प्रोजेक्ट्स आहेत, तर मुलांच्या कॅपॅबिलिटीज ओळखून काही रिटन टेस्ट घेऊन एक सिलेक्टेड मुलांना ते लाईव्ह प्रोजेक्ट्सवरती पण काम देऊ शकतील. हे असं कोलॅबोरेशन विल डू इन अ गुड वे. सेकंड थिंग इज देअर की प्रत्येकच मुलगा जॉब करेल असं नाही. खरंय. तर काही मुलांना असं वाटतं की जॉब करण्यापेक्षा मी जॉब देणारा बनणार आहे, एंटरप्रिनरशिप. तर एंटरप्रिनरशिपला पण वेटेज आहे नाकला आणि AICTला. AICT पण सांगते की एंटरप्रिनरशिपचे सेल यू शुड एस्टॅब्लिश इन युअर इन्स्टिट्यूट अँड गो फॉर गिव्हिंग द गायडन्स टू द स्टुडंट. अँड आय एम व्हेरी प्राऊड टू शेअर दॅट की आमचा एक 2019चा पासआउट विद्यार्थी होता. त्यांनी लातूरला स्टार्टअप सुरू केलेला आहे आणि मागच्याच आठवड्यामध्ये त्यांनी 15 मुलं 3rd इयरची जावावरती काम करणारी स्वतःच्याच कंपनीमध्ये हायर केली आहेत ऑन द बेसिस ऑफ इंटर्नशिप. दुसरं एक कोलॅबोरेशन आहे की TPO काम करू शकतो ह्याच्यामध्ये. हो ना. देर इज अ वन युनियन ऑफ ऑल द TPOs ऑफ महाराष्ट्र, महा TPO. देर इज अ व्हॉट्सअप ग्रुप and there is a positive communication between the all TPOs all over working for student placement at Maharashtra level. तर तिथे पण बरेचसे रिक्रुटमेंट्स हे कंपनीकडनं येतात की ही अशी रिक्वायरमेंट आहे, इतकी मुलं आम्हाला पाहिजेत. तर ह्या मेसेज जर तुमच्या TPO पर्यंत कन्वे झाला आणि बिफोर 1 मंथ जर कन्वे झाला तर आपण त्यांना ट्रेनिंग्स पण प्रोव्हाइड करून देऊ शकतो आणि मग इझी प्लेसमेंट मुलांचं होऊ शकतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि रिसेंटली फॉर दिस अकॅडमिक इयर आमच्या कॉलेजमध्ये विदाऊट एनी इंडस्ट्री कोलॅबोरेशन आणि काही फार पॉझिटिव्ह गोष्टी आम्ही न करता फक्त फॉलोअप ट्रेनिंग्स आणि मुलांना प्रिपरेशन याच्यावरती 111 मुलं आमची यावर्षी 2024-25च्या अकॅडमिक इयरला प्लेस झालेली आहेत थ्रू इंटर्नशिप. आणि त्यांचे पॅकेजेस दे आर स्टार्टिंग फ्रॉम 3.5 टू 6.5 अर्ली पॅकेजेस. आणि झेप्टो कंपनीनी आता ऑलरेडी ते बेसिक ट्रेनर म्हणून जॉईन झाले होते. आता अजून रिझल्ट डिस्प्ले नाही झाला, पण 40 मुलं हायर लेवलच्या इंटरव्ह्यूला पण गेलेली आहेत. त्यांचा एक राऊंड राहिलेला आहे. त्याच्यातनं पण मला वाटतंय की 20-25 मुलं म्हणजे ॲडव्हान्स कोडिंगच्या लेवलला ती मुलं क्रॅक करतील. म्हणजे अशा भरपूर गोष्टी आहेत मॅडम. आणि म्हणजे मी त्या फ्लोमध्ये आहे म्हणून मला ह्या गोष्टी माहिती आहेत की आपण असं म्हणतो की देर इज अ रेसेशन अँड जॉब अपॉर्च्युनिटीज आर नॉट देअर, असं नाहीये. हे वेगळं चित्र रंगवलं जाते. खरं चित्र हे आहे की जॉब अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत, तुम्हाला करणारे मिळत नाही आहेत. दॅट मच कॅपॅबिलिटी स्टुडंट्स दे आर नॉट गेटिंग. ही खरी शोकांतिका आहे की म्हणजे त्यांना रिक्वायरमेंट मला 125 मुलं पाहिजेत, पण तितकी 125 त्या क्वालिटीची मुलं आम्ही नाही देऊ शकत आज. ही एक दुसरी बाजू आहे. मी पालकांना पण सांगत असते, कारण प्लेसमेंट हा इतका सेन्सिटिव्ह इश्यू आहे रिगार्डिंग टू द टेक्निकल एज्युकेशन. एव्हरी पेरेंट हु इज गोइंग टू कम टू द इन्स्टिट्यूट फॉर टेकिंग द ऍडमिशन, दे आर गोइंग टू टॉक अबाउट द प्लेसमेंट. आणि त्यांना कुठेतरी एक ग्वाही पाहिजे पालकांना पण की ते मुलं ते म्हणतात मॅडम आम्ही तुमच्या कॉलेजला घेतो बरं का ऍडमिशन, पण माझा मुलगा प्लेस झाला पाहिजे. मी त्यावेळी पालकांना जाणीव करून देते की प्लेसमेंट इज नॉट अ 1 नाईट ड्रीम. तुम्ही आज झोपलात, तुम्हाला स्वप्न पडलं, उद्या तुम्ही विप्रोमध्ये आहात असं होत नाही. त्या मुलाला 2nd इयर पासून प्रयत्न करावे लागतात आणि अपॉर्च्युनिटी मिळवून देणं आमचं काम आहे. मी स्पष्ट पालकांना सांगते, अपॉर्च्युनिटी मिळवून देणं माझं काम आहे, पण प्लेस होणं हे तुमच्या मुलाची नैतिक जबाबदारी आहे की आम्ही जी अपॉर्च्युनिटी देतोय ती एनकॅश करणं ही तुमच्या मुलाची जबाबदारी आहे. आणि त्या दोन्ही वेनी प्रयत्न झाले पाहिजेत. माझ्या साईडची गॅरंटी मी 100% देते, पण तुमच्या मुलाची गॅरंटी ही तुम्ही पण थोडी उचलली पाहिजे. तुमच्या बाजूनी पण झालं पाहिजे. बरोबर. तर हे एक थोडंसं सिनारिओ आहे. आणि प्लेसमेंट असेल, एंटरप्रिनरशिप असेल, अजून एक गोष्ट आहे की म्हणजे आमचे द सिस्टर इन्स्टिट्यूट ऑफ VIT असं मानलं जातं आमच्या कॉलेजला. आणि आमचे जे सल्लागार आहेत डॉक्टर अभ्यंकर सर, तुम्ही नाव पण ऐकलं असेल, शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय मोलाचं नाव हे आहे, हा लौकिक आहे आणि ते आमच्या सल्लागार कमिटीमध्ये आहेत. तर त्यांनी एक सांगितलेली डेफिनेशन आहे प्लेसमेंटची. अच्छा. ती
ती आम्ही रिकॉल करते मी इथे, की मुलाला जॉब लागला म्हणजेच प्लेसमेंट झाली असं नव्हे. हो ना. त्यांनी एंटरप्रेन्योर झाला तरी ते प्लेसमेंट आहे, तो हायर एज्युकेशनला गेला तरीही ती प्लेसमेंट आहे. करेक्ट. म्हणजे तुम्ही फक्त प्लेसमेंट म्हणजे मुलाला 4.5 पॅकेज मिळालं, 9 लाख पॅकेज मिळालं, 10 लाख पॅकेज मिळालं म्हणजेच तो मुलगा प्लेस झाला असं नाही. त्यांनी स्टार्टअपला जावं. मोदी पण सांगतात की स्टार्टअप सुरू केलं पाहिजे, बिकॉज टेक्निकल एज्युकेशन इज अ व्हेरी प्राईड एज्युकेशन इन द सोसायटी. सो दे शुड कोलॅबरेट विथ द सोसायटी अँड दे शुड सॉल्व द नॉर्मल प्रॉब्लेम्स ऑफ द सोसायटी पीपल्स. अँड दॅट विल बी अ गुड कॉन्ट्रीब्युशन ऑफ टेक्निकल एज्युकेशन असं मला वाटतं, की म्हणजे खऱ्या अर्थाने ते टेक्निकल एज्युकेशनचं AICTचं पण स्वप्न पूर्ण होईल, की ज्यावेळी सामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी ही मुलं काम करतील. त्याच्यामुळे प्लेसमेंटला फक्त आपण पॅकेज आणि इंडस्ट्री असंच न बघता एंटरप्रिनरशिप पण असली पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही हायर एज्युकेशनला पण मुलं गेली पाहिजे. आमच्याकडे एक म्हणजे जनरली तो ट्रेड फॉलो झालाय. MS करायला पण मुलं जात आहेत आजकाल. अच्छा. आणि आमच्या कॉलेजमधनं सिव्हिल डिपार्टमेंटची 2 मुलं MS करायला US ला गेलेली आहेत. गिरी म्हणून एक मुलगी आहे, तिने टोफेल आणि GRE क्रॅक केली आणि त्याच्या थ्रू तिचा नंबर लागला. ॲट द टाइम ऑफ 2000 म्हणजे टोफेल आणि GRE हे स्वप्न नॉर्मल लोकांचं नव्हतं. हो ना. पण आता जर तुम्ही रिसेंट ट्रेड्स बघत असाल तर ते स्वप्न नॉर्मल लोकांचं आहे. लातूर सारख्या, नांदेड सारख्या शिक्षण क्षेत्रामध्ये साधारण कॉलेजमधनं पासआउट झालेली मुलं टोफेल क्रॅक करतात. अजून काय पाहिजे मॅडम? अजून खूप सुंदर अचिव्हमेंट आहे. खरंच आहे. मॅम, जसं तुम्ही आतापर्यंत पूर्ण डिटेलमध्ये स्टुडंटच्या करिअर बद्दल सांगितलं, करेक्ट आहे. आता हे करिअर घडण्यासाठी एक महत्वाची पायरी असते की कॉलेज निवडणं, करेक्ट आहे. मग आता स्टुडंट 12th नंतर प्रॉपरली ज्या वेळेस एज्युकेशन हायर घ्यायला जातात, तर ज्या कॉलेजमध्ये त्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्या कॉलेजमध्ये काय क्वालिटीज असल्या पाहिजेत तुमच्या मते? म्हणजे कॉलेज कसं निवडलं पाहिजे स्टुडंटनी, त्यांच्यासाठी काय सांगाल? ऍक्च्युली कॉलेज निवडताना मुलांनी ह्युमन रिसोर्सेस बघितले पाहिजेत, हे माझं प्रामाणिक मत आहे. ह्युमन रिसोर्स, कारण ह्युमन रिसोर्सेस म्हणजे तिथे जी कॉलेजमध्ये लेक्चरर लोक आहेत ते हायली क्वालिफाईड आहेत का, ते चांगलं एज्युकेशन घेतलेले आहेत का, ते कुठून पासआउट झालेले, त्यांच्याकडे त्या प्रॉपर डिग्रीज आहेत का, हे मुलांनी बघणं जास्त गरजेचं आहे. आणि मला इथे नमूद करावं वाटतं, म्हणजे ही शोकांतिक आहे महाराष्ट्रात. जसा लातूर पॅटर्न 11वी-12वीला हिट झाला तसा लातूर पॅटर्न काही एज्युकेशनला, इंजिनिअरिंग एज्युकेशनला हिट होत नाहीये मॅडम. हे अशी एक गोष्ट मला दिसते. मुलांची धाव ही पुणे आणि मुंबईकडे जास्त आहे. कारण मुलं भुलतायत AC क्लासरूम्सला, मुलं भुलतायत तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरला. चकचकीत लॅब आणि चकचकीत लॅविशनेस मुलांना भुरळ घालतोय. आणि ठीक आहे, मी ज्या हॉटेलमध्ये 2 दिवस राहणार आहे तिथे AC रिक्वायरमेंट असणं किंवा लॅविशनेस असणं, मला सुट्टीचा थकवा मी घालवणार आहे, ते माझं चॉईस, इट्स अ गुड. पण जिथे मी शिक्षण घेते त्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरला जास्त महत्त्व दिलं नाही पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर हे असावं, करेक्ट. कारण त्याच्याशिवाय, इन्फ्रास्ट्रक्चर शिवाय AICT पण तुम्हाला मान्यता देणार नाही. पण ते त्या क्वालिटीचं असावं आणि गरजा पूर्ण करण्या इतपत असावं असं मला वाटतं. बरोबर. तर इन्फ्रास्ट्रक्चरला तुम्ही बघा, पण ती क्लासरूम म्हणून बघा. त्याला AC हॉल आणि वेल फर्निश्ड असं बघायची काही गरज नाही असं मला वाटतं. आणि ह्याच गोष्टी भुरळ पडतायत आपल्या मराठवाड्यातल्या मुलांना आणि ती मुलं पुण्याकडे जात आहेत. पण इन्फ्रास्ट्रक्चरपेक्षा ह्युमन रिसोर्सेस बघा, तिथलं प्रिन्सिपल बघा, तिथलं प्लेसमेंट ऍक्टिव्हिटीज बघा, तिथले मॅनेजमेंट बघा, त्यांचे विजनरी मिशन्स काय आहेत, त्यांच्या विजनरी थिंग्स कुठल्या आहेत, ह्या गोष्टी बघणं जास्त महत्वाचं आहे. आणि प्लेसमेंट हे तुम्ही बघा, पण प्लेसमेंट अपॉर्च्युनिटी म्हणजे फक्त मुलांना कंपन्या आणणे आणि मुलांचे रिझ्युम्स पाठवणे असं होत नाही मॅडम. मुलांना ते तयार करावं लागतं. जसं की आता नर्सरीवाला म्हणला की मला रोपटं लावायचं आहे, तर त्यांनी ते बी मातीमध्ये डिप करूनच तुम्हाला दिलं पाहिजे ना. पण तो तसं करत नाही. तो त्याला थोडंसं वाढवतो, त्याला नर्चर करतो, त्याला एक ॲटमॉस्फिअर टेम्परेचर मेंटेन करतो, त्या जाळ्या लावल्या जातात, ते रोप वाढवलं जातं. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत मध्ये हे डेव्हलपमेंट, जसं मुलाचे गुण हे त्याला संस्कार प्रॉपर झालेत का त्या फॅमिलीमध्ये, हे बघणं जास्त महत्वाचं आहे. त्या कॉलेजचं कल्चर बघा तुम्ही,
त्या कॉलेजमध्ये ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात का, शिकवलं जातं का, अकॅडमिक कम्प्लीट केलं जातं का, ते कुणाकडनं कम्प्लीट केलं जातं, व्हिजिटिंग फॅकल्टीज आहेत का परमनंट स्टाफ आहे, आणि ह्या गोष्टी जास्त महत्वाच्या. त्याच्यामुळे कॉलेज चूज करताना प्रत्येक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तिथले ह्युमन रिसोर्सेस चेक केले पाहिजेत, तिथली मॅनेजमेंट चेक केली पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर तर ठीक आहे, त्याला तुम्ही जास्त महत्त्व नाही दिलं पाहिजे. आणि मग वर्कशॉप्स होतात का, इंडस्ट्री एक्सपोजर दिलं जातं का, प्लेसमेंटला मुलांना कॉल केलं जातं का, ट्रेनिंग्स दिल्या जातात का, अकॅडमिक तुम्ही घेता का, अकॅडमिक व्यतिरिक्त काय काय घेता, ह्या गोष्टी मुलांनी बघणं हे जास्त संयुक्तिक आहे. आणि मला असं वाटतं की समजा ह्या गोष्टी, मॅडम आमच्या कॉलेजची जी स्थापना झाली 2011 साली, मी तुम्हाला इथे नमूद करू इच्छिते की 2011 साली हाच मोटो मनामध्ये ठेवून आमचे प्रेसिडेंट श्री विनोदजी अग्रवालांनी ह्या संस्थेची स्थापना केली. की त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की त्यांनी मला हे बोलून पण दाखवलेलं आहे की 11वी 12वीला लातूर पॅटर्न असू शकतो, मग इंजिनिअरिंगला का लातूर पॅटर्न असू शकत नाही. करेक्ट. मग हे जे मागासलेले विद्यार्थी आहेत, कारण मॅडम आम्ही ज्या लोकॅलिटीमध्ये आमचं कॉलेज आहे कोळप्यामध्ये, आजूबाजूचा परिसर आम्ही बघतो, शेतकरी बघतो, शेतकऱ्याची मुलं बघतो, तर त्या शेतकऱ्यांच्या मुलांना VIT सारखं स्टँडर्ड लातूरमध्ये का नाही, ह्या उद्देशाने ह्या संस्थेची स्थापना 2011 साली झाली. आणि ह्या संस्थेचं नाव पण संदीपानी असं आहे. ऍक्च्युअली आपण त्याला सांदीपनी असं प्रोनाऊन्स करायला पाहिजे, पण लोक प्रोनाऊन्स करतात संदीपानी, हे चुकीचं प्रोनाऊन्सिएशन आहे. सांदीपनी हे भगवान श्रीकृष्णाचे गुरु होते, आणि त्या गुरुच्या नावाने आमचं कॉलेज काढलेलं आहे. म्हणजे इतकं पावित्र्य त्याच्यामध्ये आहे. ते इन्स्पिरेशन आहे की बाबा जसं पूर्वी मुलं गुरुच्या आश्रमामध्ये शिकायला जायची, व्रतबंधन त्यांचा संस्कार व्हायचा, आणि ते गुरुच्या आश्रमात शिकायला जायची, तेव्हा त्यांना मऊ अंथरूण नसायचं, AC हॉल्स नसायचे, गुरुच्या पर्णकुटीमध्ये राहून मुलं शिकायची. मला एक प्रश्न तुम्हाला इथे विचारायचा, त्यांचं एज्युकेशन लो होतं का हो? नाही, त्या काळी खूप कष्ट करून शिकायचे. विशेष म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही ह्युमन रिसोर्सेसला प्रायोरिटी द्या. बरोबर. म्हणजे चकचकीत आणि तुम्हाला तुमच्या डोळ्याला भुलवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे पालकांनी दुर्लक्ष करावं असं मला वाटतं. आणि नक्कीच तुम्ही लातूरला प्रायोरिटी द्या. आता तो ट्रेड आलाय, म्हणजे इन्स्टेड ऑफ सर्चिंग आउट द इन्स्टिट्यूट इन पुणे अँड मुंबई, वाय इट शुड नॉट बी इन लातूर, इट शुड बी फोकस्ड. ऑब्व्हियसली मॅम. आणि तुमचं हे मार्गदर्शन म्हणजे प्रत्येकालाच, प्रत्येक पालकांना त्यातलं त्यात स्पेशली आणि स्टुडंट्सला खूप मोलाचं ठरणार आहे. काहीतरी त्यांना प्रॉपर गायडन्स भेटणार आहे ज्यावेळेस ते कॉलेज निवडतील त्यावेळेस. ऑब्व्हियसली. आणि मॅम ज्यावेळेस आपण स्टुडंटच्या डेव्हलपमेंटचा विचार करत असतो कॉलेज लाईफ मध्ये असताना, तर त्यावेळेस अदर ऍक्टिव्हिटीज, एज्युकेशन सोबतच अदर ऍक्टिव्हिटीज म्हणजे स्किल डेव्हलपमेंट बद्दल तुमचं काय मत आहे? स्किल डेव्हलपमेंट हे असलंच पाहिजे. मला ऍक्च्युली ते प्लेसमेंटमध्येच मला तो पॉइंट राहून गेला ओघाओघाने. आम्ही जे ऑब्झर्व करतोय ते असं ऑब्झर्व करतोय की जी मुलं आपल्या भागातली आहेत आणि पुण्या मुंबईची, वी हॅव डन अ रूट अनालिसिस ऑफ दॅट. तर पुण्या मुंबईची मुलं नुसती ब्ला 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 बोलतात आणि दे हॅव अ गुड प्रेझेंटेशन स्किल अँड कम्युनिकेशन स्किल, त्याच्या जोरावरती प्लेस होतात. आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांचं टेक्निकल नॉलेज त्यांच्यापेक्षा चांगलं आहे. पण मला काय म्हणायचंय, हे त्यांना मोजक्या शब्दामध्ये सांगता येणं हे खूप महत्वाचं आहे. अँड इट नीड्स युअर प्रेझेंटेशन स्किल अँड कम्युनिकेशन स्किल, इट मस्ट बी इम्प्रूव्ड. अकॅडमिक तर असलंच पाहिजे. आता आमच्याकडे जी आम्ही अकॅडमिक स्कीम राबवतो त्या अकॅडमिकमध्ये आमच्याकडे 100% सिलेबस कम्प्लिशनवरती आम्ही भर देतो. 100% कम्प्लिशन सिलेबस झालंच पाहिजे. प्रॅक्टिकल ओरिएंटेड अप्रोच टीचिंगमध्ये आहे. प्रॅक्टिकल्स हे मुलांचे झालेच पाहिजेत. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही 2 गोष्टी ज्या प्रामुख्याने राबवतो त्या म्हणजे कम्युनिकेशन स्किल ट्रेनिंग्स आणि टेक्निकल ट्रेनिंग्स. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे टेक्निकल ट्रेनिंग्स आणि कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स हे आम्ही मुलांना दरवर्षी आमचे ट्रेनर्स आहेत आणि ते ट्रेनिंग्स आम्ही मुलांकडनं कम्प्लीट करून घेतो. आणि हे खूप मोठा बॅरियर आहे. म्हणजे मुलांना फक्त अकॅडमिक नॉलेज असून उपयोग नाही, तर त्यांना कम्युनिकेशन स्किल असणं हे खूप गरजेचं आहे. आणि मराठवाड्यातली मुलं इथे कमी पडतात आणि त्याच्यामुळे कंपन्या त्यांना पिकअप नाही करू शकत. दुसरी गोष्ट आहे लिडरशिप क्वालिटी. जसं तुम्ही मला आता मागे पण प्रश्न विचारला की लिडरशिपला काय क्वालिटीज असल्या पाहिजेत.
लीडर म्हणून तुम्ही ग्रुपमध्ये काम करणं याची मुलांना सवय नसते. त्याला वेगवेगळ्या गोष्टी आहेत समाजाच्या. आज फक्त एक मूल आहे प्रत्येक फॅमिलीमध्ये, जास्तीत जास्त 2 मुलं आहेत. त्याच्यामुळे शेअरिंग, ऍडजस्टमेंट ह्या गोष्टी मुलांना माहीत नाहीत. सो दे विल नॉट बी अ गुड लीडर. जर मला लीडर म्हणून काम करायचं असेल तर सर्वसामान्यांना घेऊन मला काम करावं लागेल. नक्कीच. आणि याच्यासाठी आम्ही काय केलंय मॅडम, प्रत्येक डिपार्टमेंटला असोसिएशन्स आहेत आमच्या. कम्प्युटर इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन, सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन, हे आम्ही मुलं इलेक्ट करतो. नियर अबाउट 15 स्टुडंट्स आर पिकअप फ्रॉम द डिपार्टमेंट आणि त्यांचं एक आम्ही असोसिएशन फॉर्म करतो. त्याच्यामध्ये प्रेसिडेंट असतो, व्हाईस प्रेसिडेंट असतो, ट्रेजरर असतो, टेक्निकल हेड असतो. असे एक 10-15 इलेक्शन्स घेतो आणि हे इलेक्शन्स आमचे मतदान पद्धतीने होतात. त्याचे व्हिडिओज पण आमच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. आणि मुलं गुप्त मतदान करतात. आणि असं ते असोसिएशन आम्ही फॉर्म करतो. आणि मग त्या डिपार्टमेंटचा जो प्रेसिडेंट असतो त्यांनी त्या वर्षभरामध्ये सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज कोऑर्डिनेट करायच्या इन कोऑर्डिनेशन विथ एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी डीन ही पोस्ट आहे आमच्या कॉलेजमध्ये. आणि एक फॅकल्टी आम्ही तिथे अपॉइंट करतो. त्यांनी सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज फॉर्म आउट करायच्या. त्याच्यामध्ये मुलं टेक्निकल इव्हेंट्स घेतात, पेपर प्रेझेंटेशन घेतात, कोडिंग कॉम्पिटिशन घेतात, ग्रुप डिस्कशन्स ऑर्गनाईज करतात. सगळ्या ऍक्टिव्हिटीज इन कोलॅबोरेशन विथ डीन एक्स्ट्रा करिक्युलर आणि यांचा प्रेसिडेंट. आणि मग ती मुलं काम करतात. मग त्याच्यातनं ती मुलं शिकतात की बाबा एखादा जर म्हणत असेल मी ह्या इव्हेंटमध्ये काम करणार नाही तर त्याला कसं तयार करायचं, त्याला काय आश्वासनं द्यायची, त्याला कसं ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व्ह करायचं. मग मुलं इव्हेंट्स ऑर्गनाईज करतात. आणि इव्हन स्टेट लेवलचे सुद्धा आमच्याकडे एक मेगा इव्हेंट होतो, व्हर्च्युअल कॅम्पस रिक्रुटमेंट प्रोग्राम. आणि त्याच्याकरता एबीसी ट्रेनिंगची आम्हाला वेळोवेळी खूप मदत लागलेली आहे. आणि त्यावेळी आम्ही तुम्हाला कॉल पण केलेलं होतं इनॉग्रेशनला वगैरे. तर हा इव्हेंट आम्ही स्टेट लेवलवरती घेतो फॉर ऑल डिप्लोमा स्टुडंट्स. आणि ह्याच वर्षी आम्ही फेब्रुवारीमध्ये तो इव्हेंट घेतला. तर त्याला जवळपास 550 रजिस्ट्रेशन्स होते पॉलिटेक्निक कॉलेजेसचे. आणि व्हर्च्युअली आम्ही सांगतो की प्लेसमेंट कसं होतं. मग आम्ही त्यांची ऑनलाईन टेस्ट घेतो आधी 450 मुलांची. त्याच्यातनं फिल्टर आउट करतो 200. मग त्यांना घेतो जीडी. त्याच्यातनं 100 फिल्टर आउट करतो. त्यांचे TI-PIs घेतले जातात. आणि मला इथे अभिमानाने नमूद करावं वाटतं की ह्यांचे जे TI-PI घेतो त्याला आम्ही इंडस्ट्री एक्सपर्ट कॉल करत नाही. ते TI-PI घेण्यासाठी आमचे अल्युमनायज येतात जे कंपनीमध्ये प्लेस झालेले आहेत. आणि 2 days दे आर स्पेंडिंग इन कॉलेज फॉर टेकिंग इंटरव्ह्यूज ऑफ दोज स्टुडंट्स. म्हणजे एक चांगलं बॉन्डिंग पण तयार होतं आणि त्यांना जे अनुभव आहेत ते त्या मुलांना गाईड पण करतात. सो इन दिस वे म्हणजे प्लेसमेंट जे आहे किंवा करिअर अपॉर्च्युनिटीज जे आहेत त्याला इतकं सगळं करावं लागतं. आणि फक्त अकॅडमिकला फोकस करून इम्पॉर्टंट नाहीये, तर त्यांचे ऑलराऊंड डेव्हलपमेंट कसं होईल मुलांचं ते फोकस करणं जास्त महत्वाचं आहे. एखादा इव्हेंट ठेवा, त्यांना करायला लावा आणि मुलं एक्सपर्ट होतात. आणि वेगवेगळ्या पातळीवर मुलं काम करतात. जसं गॅदरिंग असेल, कुठलेही इव्हेंट्स असतील. नाऊ इन अवर कॅम्पस स्टुडंट्स आर टू मच एक्सपर्ट टू ऑर्गनाइज द इव्हेंट. आणि मग ती एक खूप मोठी गोष्ट आहे की फक्त अकॅडमिशियन होऊन किंवा अकॅडमिकमध्ये एक्सपर्ट होऊन नाही चालत. तर तुम्हाला एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजमध्ये पण मुलं इन्व्हॉल्व्ह होणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि मेन म्हणजे तुम्ही त्या ऑपॉर्च्युनिटी स्टुडंटला प्रोव्हाइड करता त्यावेळेस त्यांच्यामध्ये ते गुण येतात. लिडरशिपच्या सुद्धा, ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करण्याच्या सुद्धा, प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेऊन त्या ऍक्टिव्हिटी उत्साहाने. स्टुडंट काउन्सिलचं पण जे इलेक्शन घेतो मॅडम आम्ही, स्टुडंट काउन्सिलचं इलेक्शन तर आमच्याकडे जवळपास आपल्या जिल्हा परिषदचे जे इलेक्शन होतात. अच्छा. तशा प्रचार सभा तसं सगळं वातावरण कॉलेजमध्ये एक 15 दिवस असतं. आणि त्याला पण मतदान होतं. आता हे जे आम्ही इलेक्ट केलेत 15-16 मुलं, दे विल बी एलिजिबल फॉर स्टुडंट काउन्सिल. स्टुडंट काउन्सिल विल वर्क ॲट कॉलेज लेवल अँड स्टुडंट असोसिएशन विल वर्क ॲट डिपार्टमेंट लेवल. अशा पद्धतीने आम्ही कामकाज, म्हणजे लिडरशिपचं त्यांच्यामध्ये जे बी रोवण्याचं काम आहे ते तुम्ही तुमच्या कॅम्पस थ्रू तुमच्या कॉलेज लाईफ मध्येच त्यांच्यामध्ये तुम्ही तुमच्यात लिडरशिप क्वालिटीज आहेत हे त्यांना जाणीव होतं तुमच्या कॉलेज लाईफ मध्येच असताना त्यांना. अगदी मॅम, अगदी खरं. अजून एक मॅम की प्रत्येक स्टुडंट
एकसारखं ग्रास्पिंग पॉवर असलेला नसतो ऑब्व्हियसली. कधी स्टुडंट लवकर सक्सेस होतो, कुठल्या स्टुडंटला लवकर सक्सेस भेटतं, तर कधी त्या स्टुडंटला सक्सेस भेटण्यासाठी थोडा वेळही लागतो. मग ते जे फेल्युअर आहे, तो जो पिरियड आहे त्याचा, मग ते स्टुडंट काय होतात की अपसेट होतात की आता मला सक्सेस भेटलेला नाहीये, तो स्वतःला खूप जास्त खचलेला वगैरे फील करतो. करेक्ट आहे. मग ते त्याला आलेलं फेल्युअर त्याने कसं मॅनेज करावं, काय त्यावेळेस त्याने विचार केला पाहिजे, तुमचं काय मत असेल त्यावरती? मला असं वाटतं मॅडम की मी नेहमी मुलांना पण सांगते हे क्लासमध्ये, आपल्याकडे जी सिस्टीम आहे ना, एज्युकेशन सिस्टीम, त्याला मार्कांमध्ये कम्पेअर करतो आपण सगळ्या गोष्टी. हो ना. कुठेतरी ही गोष्ट लागली की ह्याला 20 मार्क पडले म्हणजे त्याला 22 मिळाले, मला 20 मिळाले, म्हणजे मी मागे आहे. पण ऍक्च्युली 2 मार्काचा डिफरन्स म्हणजे काहीच नाहीये, काहीच नाही. युअर बोथ आर इक्वल. पण जेव्हा मुलं फेल्युअरला जातात ना, तेव्हा मी नेहमी मुलांना सांगते की यू आर अ स्टुडंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन. तर इथे अनालिसिस एक पार्ट आहे मॅडम, जो प्रत्येक ब्रांचला आहे. म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटला पण अनालिसिस आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगला, डिझायनिंगला पण अनालिसिस आहे. तर अनालिसिस हे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि जी विद्यार्थ्यांनी केली पाहिजे. मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगते की तुम्हाला फेल्युअर आलं, ठीक आहे, डोंट टेक इट पर्सनल. त्याला पर्सनलाइज घेऊ नका की ते मला कमी मार्क मिळाले म्हणून मी इथे फेल्युअर आहे माझं, असं म्हणू नका. त्याच्या ऐवजी समजा आता तुला टेस्टमध्ये तू नापास झालास, फॉर एक्झाम्पल 20 मार्काची टेस्ट होती, तुला 8 मार्काला पास व्हायचं होतं, तू अभ्यास केलास तरी तुला ते 8 मार्क नाही मिळू शकले. मग त्यावेळी डिप्रेशनमध्ये जाण्याच्या ऐवजी डू अनालिसिस ऑन दॅट 20 मार्क्स. मग ते 20 मार्क्स किती युनिटला विभागून 20 मार्क्स दिले होते, 20 मार्कांच्या टेस्ट करता तुम्हाला 2 युनिट ठेवले होते, त्या 2 युनिटचा तू अभ्यास केलास का, हे तू अनालाइज करायला पाहिजे. मग जर दुसरं युनिट तू सोडून दिलं असेल तर पासची अपेक्षा कशी काय ठेवू शकतो आपण? मग ते दोन्ही युनिट तुम्ही प्रिपेअर केले होते का? बरं, प्रिपेअर केले होते, मग तिथे तुम्ही कुठे मागे पडला? मार्क याला पास झाला आणि तू नापास झालास, मग त्याने कसा पेपर लिहिला, तो लिहू शकला, तू का नाही लिहू शकला? कुठेतरी तुझं म्हणजे मेहनत कमी पडली म्हणता येईल, किंवा मग कुठे मी कमी पडलो याचा अनालिसिस करा. जर मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असता तर मला 4 मार्क मिळाले असते आणि मी 12ला गेलो असतो. हे अनालिसिस करा आणि पुढच्या वेळी ते इम्प्रूव्ह करा. दॅट्स इट. फेल्युअर म्हणजे त्याला तुम्ही, आता तुम्हाला एव्हरीवन इज हॅव्हिंग अ नेक्स्ट अपॉर्च्युनिटी. व्हेन देर इज अ एंड देर इज अ बिगिनिंग. वी हॅव अ फेमस कोट ऑफ दिस. जिथे आपल्याला असं वाटतं की नदी संपली आहे पण ती समुद्राला मिळते आणि तिथून समुद्र सुरू होतो. म्हणजे वन जर्नी इज गोइंग टू एंड, देर इज अनदर बिगिनिंग. म्हणजे हे तुमची लास्ट अपॉर्च्युनिटी होती का? नक्कीच नसणार आहे. नाही. आणि ती अपॉर्च्युनिटी तुम्हाला नंतर मिळणार आहे. फक्त तुम्हाला बघायचं आहे की मी काय केलं आणि मी कुठे कमी पडलो आणि मी कुठे सुधारायला पाहिजे. दॅट्स इट. ते अनालिसिस करणं खूप इम्पॉर्टंट, खूप महत्त्वाचं. आणि त्यातून मग पुढचा मार्ग काढणं, पुढचा मार्ग तुम्ही काढलाच पाहिजे. आणि डिप्रेशन मध्ये जायची काहीच गरज नाहीये. मी तर नेहमी मुलांना म्हणते की, म्हणजे इव्हन मी माझ्या मुलीला पण सांगितलं की बाबा, डॉक्टर आणि इंजिनियर हे 2च फील्ड नाही आहेत. मराठवाड्यातल्या लोकांना ही एक सवय लागली की एकतर मी डॉक्टर होईन नाहीतर मी इंजिनियर होईन. असं नाही. तुम्ही ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रामध्ये यू डू युअर 100%, डू युअर बेस्ट, and you should be on the top. Correct. The career you will develop. Yes. Nothing else. करिअर फक्त डॉक्टर आणि इंजिनियर म्हणजेच करिअर नाही. जे तुम्हाला आवडतं, ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे, ते तुम्ही करिअर निवडायलाच पाहिजे. आणि पालकांनी पण फोर्स नाही करायला पाहिजे. आता मी ते सांगू इच्छिते की माझी मुलगी स्वतः आता ती 2nd इयर BDS ला आहे. जेव्हा तिने सांगितलं, मॅडम आई मला मॅथ्स नाही जमत आहे, मला मॅथ्स करायचं नाहीये, त्यावेळी त्या जटायू पक्षाचे जसे पंख चाटले गेले तसं मला वाटलं की मी एका इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये काम करते, प्लेसमेंट्स मला माहिती आहेत, कंपन्याज मला माहिती आहेत, आणि आता ही पोरगी म्हणते की मला इंजिनिअरिंग करायचं नाहीये. तर मला माझी अवस्था त्या जटायू पक्षासारखी झाली की म्हणजे मी आता काय करू शकते हिच्या जॉबसाठी किंवा हिला स्टँडअप करण्यासाठी. पण नंतर मी विचार केला की म्हणजे तिची इच्छाच नाहीये तर फोर्स करून उपयोग नाही. मायसेल्फ इज अ बेस्ट एक्झाम्पल की मी इंजिनिअरिंग फील्डमध्ये असताना माझी मुलगी मेडिकलला आहे. तिला काही नाही करू शकत आपण. तिला ते करिअर तिने आनंदाने केलं पाहिजे. पालकांनी अजिबात फोर्स नाही केला पाहिजे, या मताची मी आहे. आणि ते मी इम्प्लिमेंट केले. म्हणजे माझ्या मुलीला मी अजिबात म्हणलं नाही की तू मेडिकलला जाऊ नकोस, तू इंजिनिअरिंगला जा. मी असा तिला सल्ला कधीच दिला नाही. तुला काय करायचंय तू कर, तुझ्या पाठीशी कायम मी आहे,
असं फक्त मी तिला जाणीव करून दिली. म्हणजे पॅरेंट्सनी पाठिंबा द्यायला पाहिजे. डिसिजन्स कशात इंटरेस्ट आहे ते बघून करिअरचे डिसिजन्स स्टुडंट वरती ठेवायला. जसं तुमच्या मुलाचं सक्सेस तुमचं आहे तसंच फेल्युअर पण तुमचं आहे. हो ना, हे पण तुम्ही मान्य केलं पाहिजे. माझा मुलगा जर आज सक्सेस होत असेल तर तो माझ्यामुळे झाला, तर कदाचित त्याच्या फेल्युअर मध्ये पण आपण भागीदारी पालकांनी घेतली पाहिजे आणि त्याच्या मुलाच्या पाठीशी राहिलं पाहिजे. आणि बेटा तू कर, अभ्यास कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, त्याला 50% सपोर्ट मिळेल मॅडम. आणि मुलं कधीच डिप्रेशन मध्ये जाणार. नक्कीच पण पालकांनी लक्ष, कारण फॅमिलीचा सपोर्ट हा प्रत्येक ठिकाणी खूप इम्पॉर्टंट असतो. कारण जर फॅमिली सोबत आहे तर बाकी जगाचा नंतर विचार करतो. तो लढेल मॅडम, फॅमिलीचा सपोर्ट घेऊन तो अख्खा दुनियेला लढेल. पण त्याला घरातनं सपोर्ट पाहिजे. खरंय मॅम, अगदी खरंय. तुमचा जो एक्सपिरियन्स आहे एज्युकेशन मधला तो जवळपास आता 15 वर्षापेक्षा सुद्धा जास्त आहे. ओके, सो तुम्ही काय सांगाल की आत्ताचे स्टुडंट करंट मधले आणि 5 ते 10 वर्षापूर्वीचे स्टुडंट या दोघांच्या मेंटॅलिटीमध्ये तुम्हाला काही फरक वाटतोय का? त्यांचं बिहेवियर, त्यांचे प्रत्येक गोष्टी, कारण तुम्ही पास्टचे स्टुडंट पण पाहिलेले आहेत एक 10 वर्षापूर्वीचे आणि आत्ताचे स्टुडंट पण तुम्ही पाहताय रोजचे, तर काय फरक आहे? खूप डिफरन्स आहे मॅडम, खूप डिफरन्स आहे. ॲट द टाइम वी हॅव कम्प्लिटेड अवर even masters and graduation, at that time everything was according to the academic and university rules were very strict. मी एक साधं उदाहरण देते. आमच्या वेळी 100 मार्काचा पेपर होता, ज्याच्यामध्ये आम्हाला 20 मार्काची टेस्ट होती आणि 80 मार्क थिअरी होते. त्याच्यापैकी आम्हाला 32 मिळवणं बंधनकारक होतं. आताच्या युनिव्हर्सिटीजना 100 मार्क टोटल आहेत, पण त्याच्यातले 20 मार्क हे टेस्टचे आहेत, 20 मार्क इंटरनल आहेत आणि पेपर 60चाच झालाय. पण एक्झामचे 3 तास मात्र कायम आहेत. म्हणजे 80 मार्काच्या पेपरसाठी 10 वर्षाची मुलं किंवा आमच्या वेळची मुलं 3 तास पेपर लिहायची. हे 7 मार्कासाठी पण 3 तास पेपर, 3 असतात. ही झाली एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गायडन्स. म्हणजे व्हॉट वॉज द क्वालिटी ऑफ फॅकल्टी ॲट दॅट टाइम इन मिडेवल अँड नाव देर इज अ ड्रास्टिक चेंज. मला माझ्या यमीच्या ओरलला SGGSचे तलवार सर आहेत. इमेज प्रोसेसिंग एक सब्जेक्ट होता. त्या इमेज प्रोसेसिंगच्या ओरलला त्यांनी मला एक क्वेश्चन विचारला होता, दॅट इज टू मच डेंजरस. त्यांनी मला सांगितलं की हा माझा चेहरा आहे, पासपोर्ट साईज माझा फोटो आहे, ह्याला लॅपलास ऑफ गॉसियन फिल्टर अप्लाय केलं तर काय येईल? अरे बापरे. म्हणजे त्यांचा फेस म्हणजे कसं की त्यांचे केस पांढरे होते, थोडी मिशी होती त्यांना. म्हणजे मग त्यालाच तुम्ही फिल्टर अप्लाय करताय, कलर कुठल्या लेवलला अप्लाय करताय, मग ग्रे स्केलिंग आणि कलर स्केलिंग कसं होईल हे. म्हणजे असं एवढं म्हणजे प्रॅक्टिकली थिंक करून तुम्हाला तिथे सांगायचं आहे. म्हणजे ही एक क्वालिटी होती ॲट आवर स्टुडंट लाईफ. त्याच्यानंतर थोडासा काळ बदलला, युनिव्हर्सिटीज भरपूर निघाल्या, कॉलेजेस भरपूर झाले, थोडी सिव्हिअरिटी कमी झाली मधल्या एंडला. आणि मग आपसुकच समजा 5 मिनिटात मॅगी होत असेल तर बिर्याणी करता 1 तास कोण थांबेल ना? साधी गोष्ट आहे. हो ना. फास्ट फूड मुलांना त्याच्यामुळे आवडतं की जस्ट वी विल मेक अँड वी विल एन्जॉय. मग ज्या गोष्टीच्या प्रोसिजर्स आहेत मग ती लांबलचक प्रोसिजर मुलांना नकोय आता आजकाल. नको. प्रॅक्टिकल्स पण शॉर्ट पाहिजेत, रिझल्ट पण लवकर आले पाहिजेत. आणि शॉर्ट टर्म कोर्सेसला जास्त बूम आहे आता मार्केटमध्ये पण. वी कॅन सी द शॉर्ट टर्म कोर्सेस ऑफ गेट, शॉर्ट टर्म कोर्सेस ऑफ पेट, शॉर्ट टर्म कोर्सेस ऑफ दिस अँड दॅट अँड ऑल दीज थिंग्स आर कमिंग इन द मार्केट. शॉर्ट टर्म कोर्स फॉर नीट, JEE, क्रॅक कोर्सेस, हे असं मार्केटमध्ये बूम आहे. तर मग मुलांना वाटतं की कशाला 6 महिने घालायचे ना, 15 दिवसात मला ते शिकता येत असेल तर मग हे करायची काहीच गरज नाही. पण गोष्टी खूप चेंज होत गेल्या आणि मग त्या मधल्या काळात तरी मुलांना हार्डवर्किंगची थोडीशी सवय होती. इवन आमच्या वेळी कॉरिडोरमध्ये किंवा HODला आम्ही क्वचित भेटत असो. आता HOD तर ह्यांच्या खिशात, ते रोजच लेक्चरला जातो HOD यांच्याकडे. प्रिन्सिपल पण दरवेळी अवेलेबल असतो. म्हणजे त्यावेळी तिथे HOD दिसले तर आम्ही इकडच्या दारातनं निघून जायचं, नको बाबा. म्हणजे दॅट वॉज रिस्पेक्ट वॉज देअर. मिडल लाईफमध्ये, मिडल स्पॅनमध्ये ते थोडंसं डिटोरिएट होत गेलं. आणि आता तर मुलांना पेशन्स नावाची चीज नाहीये. पेशन्स त्यांच्याकडे नाहीच आहेत. म्हणजे मी पहिल्यांदा पेपर दिला, फर्स्ट अटेम्प्टमध्येच मला इतके मिळाले पाहिजेत, मला पहिलीच कंपनी मिळाली पाहिजे की जी मला 12 लाखाचं पॅकेज देईल. पेशन्स, दे डोंट हॅव पेशन्स अँड दे डोंट हॅव द ऍडजस्टमेंट ऑन द टर्म्स. त्याला फॅमिली कंडिशन्स पण आहेत. आजकाल प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये 1 ना 2 मुलं आहेत. प्रत्येकाची स्वप्न आपण पूर्ण करतो. त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी अपयश पण असतं,
आणि ते पचवायचं असतं हे पण त्या मुलांना माहीत नाहीये. त्याच्यामुळे हे खूप गोष्टी क्रिटिकल आहेत. रिलेशन्स पण बिल्ड करणं मुलांना माहीत नाही, अंडरस्टँडिंग माहीत नाही, पेशन्स नाही आहेत, हार्डवर्किंग तर करायचं नाहीये. आता सुद्धा मॅडम मी मुलांना सांगते की युनिव्हर्सिटीच्या एक्झामसाठी सुद्धा निराली पब्लिकेशनची छोटी छोटी मुलं प्रिफर करतात पुस्तकं, अँड दे आर नॉट गोइंग टू रेफर द फॉरेन ऑथर्स. पण मग ही फॉरेन ऑथर्सची पुस्तकं मग आमच्या वेळी नव्हती, मग आम्ही पास झालो नाही का? किंवा मधल्या पिरियडला अवेलेबल नव्हती. निरालीचं आम्ही लेक्चरर झाल्यानंतर हातात ते पुस्तक आलं, मग आम्ही इंजिनिअरिंग केलं नाही का? मग त्या काळी काही दिवसाचे 30 तास होते का? नाही, 24च तास होते. कॉलेजचं टायमिंग 10 ते 5च होतं. मग त्यावेळी आम्हाला तेवढं पुस्तक, एका विद्यार्थ्यांनी सरळ म्हणलं मला की अल्गोरिदमचं 3-4 पेज डिस्क्रिप्शन दिल्यानंतर 5व्या पेजला हा मॉरल ऑफ द स्टोरी सांगतोय, मॅडम हे 4 पेज वाचायचे का? अरे बापरे, ते 4 पेज तुम्हाला वाचावेच लागतील, तुम्ही 5व्या पेजला डायरेक्ट जाणार कसं? हो ना. पण निरालीमध्येच तो ऑथर सांगतो हे असं असं आहे म्हणून हे असं करायचं, संपला विषय. पण ते तसं नाहीये. ऍक्च्युली ती प्रोसेस तुम्हाला करावी लागते. पुरणपोळी मॅडम प्रत्येकाला आवडते, पण त्याला शिजवायला ते करायला तितका स्टॅमिना लागतो, वेळ लागतो. इफ यू आर गोइंग टू बी ऑब्झर्व, पुरणपोळी ही अशी डिश आहे की ती पटकन नाही होत. त्याला तितका वेळ तुम्हाला द्यावाच लागतो. त्याच्यामुळे तितकं पेशन्स तुम्हाला ठेवावेच लागतात. हे डिटोरिएट होताना दिसतंय सध्या. ऑब्व्हियसली मॅम. आता जो ट्रेंड आहे मॅम, टेक्नॉलॉजी रिलेटेड मी बोलायला आवडेल मला. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आलेला आहे. ओके, आता तुम्ही कॉम्प्युटर सायन्स मधून PhD केलेले, त्यामुळे ऑब्व्हियसली नोन आहे तुम्ही सगळं. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल तुमचं काय मत आहे आणि त्याचे परिणाम काय, चांगले वाईट, तुमचं काय मत आहे त्याबद्दल? की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आणि त्याच्या मुलांचं त्याचं रिलेशन वगैरे. मॅडम, आमच्या कॉलेजला 2011चं एस्टॅब्लिशमेंट आहे. वी हॅव स्टार्टेड पॉलिटेक्निक विथ 2 ब्रांचेस अँड इंजिनिअरिंग विथ 4 ब्रांचेस. मार्केटिंग स्ट्रॅटेजी आणि मार्केटिंग रिक्वायरमेंट बघून आमच्याकडे मागच्या वर्षी आम्ही नवीन कोर्स आणला, AIDS फॉर इंजिनिअरिंग विथ 60 इनटेक. आता सध्या हे AI आणि डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं बूम आहे आणि सध्या मोस्ट ऑफ द जॉब ऑपॉर्च्युनिटीज आर फॉर द कॅन्डिडेट्स ऑफ AI अँड DS. हे खरं आहे. पॉलिटेक्निकला आमच्याकडे 4 ब्रांचेस आहेत आणि इंजिनिअरिंगला 6 ब्रांचेस, टोटल 660 इनटेक आहे. साधारणतः मार्केटमध्ये जे विकलं जातं तेच प्रोडक्ट्स तयार केले जातात. आता साधी गोष्ट आपण बघू शकतो की आता आपण गॅसवरती अन्न शिजवतो, मग चुलीच्या अन्नाला आता महत्व नाही राहिलं. म्हणजे तुम्हाला जे काय अपग्रेडेशन टेक्निकल एज्युकेशन मध्ये आहेत ते तुम्हाला ऍक्सेप्ट करावेच लागतील. त्याच्या डायरेक्शन मध्ये तुम्हाला एज्युकेशन घ्यावंच लागेल. सध्या AI आणि डेटा सायन्सचे जॉब्स हे भरपूर आहेत. त्याची पण वेगळी कारणं आहेत की वॉट एव्हर द थिंग्स वी आर गोइंग टू बी अनालाइज इन टुडेज मार्केट दॅट आर टोटली AI ओरिएंटेड. मागे एकदा मला ऍडमिशनमध्ये एका पालकाने खूप छान प्रश्न विचारला आणि एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला की AI आले आता, मग मॅडम जॉब्स नाही आहेत का आता मार्केटमध्ये? कारण सगळीकडे रोबोट येणार, सगळीकडे ChatGPT असेल, मग ChatGPTने तुम्ही कॉपी करू शकणार. जो माणूस MCOM आहे तो पण कोड कॉपी करणार आणि ही विल बिल्ट अप द कोड. पण हे गोष्ट बघणं गरजेचं आहे की AI विल रिप्लेस द जॉब्स. Really, it's true. Robot will replace the job. Really, it's true. Okay, no problem. पण कुठले जॉब रिप्लेस होणार? जे रिपीटेड ऍक्सेप्ट किंवा सायकल मधले जॉब आहेत ते रिप्लेस होणार. फॉर एक्झाम्पल, इन्स्टेड ऑफ रिसेप्शनिस्ट ॲज अ ह्युमन यू कॅन प्लेस रोबोट. का बरं? कारण पेशंटची जी एलिमेंटरी डिस्कशन आहे, तुमचं नाव काय, पत्ता काय, किती वय, कुठे राहता, काय, ह्याला स्किल रिक्वायर्ड नाहीये. हे काम रोबोट पण करू शकणार आहे. पण तो रोबोट क्रिएट करण्यासाठी जे प्रोग्रामिंग तुम्हाला लागणार आहे तो फक्त आणि फक्त माणूसच करू शकतो. त्यासाठी तर ह्युमन. त्याच्यामुळे तुमच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज कमी होणार नाहीयेत. जॉब ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला वाढवायच्या आहेत, वाढणारच आहेत. पण त्याच्यासाठी तुमचा स्किल सेट पण तुम्हाला वाढवावा लागेल. करेक्ट. दॅट इज अ गुड थिंग. तर ChatGPT वर काम होणार नाही. हा ठीक आहे, जे काही ठराविक कार्यक्रम आहेत, म्हणजे जे काही ठराविक गोष्टी आहेत की जसं पेशंटच्या हिस्ट्री चेकअप करणे, इंजिनिअरिंग एज्युकेशनमध्ये समजा PPT बनवणे, समजा मी एक PDF डॉक्युमेंट दिलं
त्याचे पीपीटी तुम्हाला ChatGPT बनवून देतो. हो ना. हे जे काम करायला पूर्वी माणसं होती त्याच्याऐवजी तुम्ही ChatGPT, AI, रोबोट्स यू कॅन गो फॉर. पण त्याचं प्रोग्रामिंग करायला तुम्हाला माणूसच लागणार आहे. हो. त्याला तुमच्या स्किल्सला चॅलेंज नाही. इवन आय हॅव गिवन वन प्रेझेंटेशन ऑन AI अँड ChatGPT इन MIT डेंटल कॉलेज. वन सेमिनार आय हॅव प्रेझेंटेड. त्याच्यामध्ये पण सेम थिंग आय हॅव लर्न की बाबा मेडिकल क्षेत्रामध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहेत AIDSला. ट्रिमेंडस अपॉर्च्युनिटीज आर देअर. त्याच्यामध्ये कसं आहे की मेडिकल सेक्टरला सिलेबस खूप आहेत मॅडम. हो. आणि त्यांचे जे व्हास्ट सिलेबस आहेत ते कमी याच्यामध्ये तुम्ही काय हायलाइटेड पॉइंट्स घ्यावेत हे ChatGPT गुड वेनी तुम्हाला सांगू शकतो. तर इम्प्रूव्ह टीचिंग लर्निंग थ्रू ChatGPT हे एक गुड अस्पेक्ट आहे मेडिकल सेक्टरमध्ये. पण तिथे तुम्हाला जिथे स्किल सेट आहे जसं की फॉर एक्झाम्पल एक क्रिटिकल पेशंट येतो, त्या क्रिटिकल पेशंटला हँडल करायला डॉक्टर्स लागेल. रोबोट त्याचं काही ऑपरेशन किंवा त्याचं ट्रीटमेंट नाही करू शकणार त्यावेळी. त्याच्यामुळे एवढं घाबरून जायची काही गरज नाही. एक्सपिरियन्स कामाला येणारच आहे तो. आणि रोबोट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे नॅचरली वी हॅव. त्याला आर्टिफिशियली कसं तयार करायचं ती गोष्ट आहे ती. करेक्ट. आणि नॅचरल गोष्टी कधी पण जास्त जड पारड्याच्या आहेत ॲज कम्पेअर्ड टू द आर्टिफिशियल. येस. मॅम आता येत्या 5 ते 10 वर्षामध्ये ओके तुमचं करिअर असेल, तुमचं कॉलेज असेल, तुमचं एवढं डेडिकेशननं तुम्ही वर्क करता, तर येत्या 5 ते 10 वर्षामध्ये तुमच्या करिअरला, तुमच्या कॉलेजला तुम्ही कुठल्या लेवलला पाहाल बरं? आय हॅव लॉट ऑफ ड्रीम्स इन माय माइंड. ऐकायला नक्कीच. आणि मॅनेजमेंट इज ऑल्सो टू मच पॉझिटिव्ह रिगार्डिंग टू दिस. And within these 3 years we have done too much improvement in college. The responsible and dedicated staff is there. त्यांचं डिवोशन आहे, त्यांनी कामं केलेली आहेत. मॅनेजमेंटचं एक सुंदर विजन आणि मिशन आहे. त्यांना कॉलेज ग्रो करायचं आहे, त्यांना डेव्हलप करायचं आहे. तशी साथ त्यांना आमच्याकडनं आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करतो. आता इथे बेसिकली जे हर्डल्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण असं बघतो की ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, युनिव्हर्सिटी, सांदीपनी युनिव्हर्सिटी व्हायला आम्हाला खूप आवडेल. हो. ऑटोनॉमसला ग्रो व्हायला आम्हाला खूप आवडेल. मग त्याच्यासाठी जे जे काय प्रयत्न करता येतील. आता आम्ही मागच्या वर्षी AIDS ही ब्रांच आणली. आता मार्केटमध्ये कम्प्युटरला खूप डिमांड आहे. यावर्षी AICTEचं अप्रुव्हल आम्हाला मिळालेलं आहे आणि आमचं इनटेक कम्प्युटरचं 60 ते 120 झालेलं आहे. आणि IT पण नवीन ब्रांच आम्ही सुरू केलेली आहे AIDSच्या अलॉंग विथ IT. म्हणजे कम्प्युटरच्याच बघा ह्या 120 ह्या 60 म्हणजे 240 सीट्स आर ऑफ कम्प्युटर. म्हणजे मार्केटमध्ये जे ट्रेड्स चाललेत त्या ट्रेड्सनुसार आम्ही डेव्हलप करतोय. अँड वी विल बी कन्सिडरिंग ॲज अ टू मच डेव्हलप्ड इन्स्टिट्यूट ॲट रूरल एरिया. हे आम्हाला बघायला आवडेल. सांदीपनीची युनिव्हर्सिटी झालेली हे आम्हाला बघायला आवडेल. करेक्ट. त्याच्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. आणि मेजर थिंग इज most of the crowd, 80% of student we are getting from near about villages and schools and colleges. त्याच्यामुळे थोडंसं पाहिजे तितकी स्टुडंट क्वालिटी आम्हाला नाही मिळत आहे. त्याच्यामुळे थोडंसं काम करणं जड आहे. पण तरी पण जर आपण एक ॲल्युमनाय अनालिसिस बघितलं की कुठल्या कुठल्या कंपन्यांमध्ये आमची मुले काम करतात तर खूप हायर पोस्टला आमची मुलं गेलेली आहेत. आणि त्यासाठी जे डेव्हलपमेंट रिक्वायर्ड आहे त्या दृष्टीने आम्हाला नक्कीच काम करायला आवडेल. आणि NAC ॲक्रिडिएशन असेल, NBA ॲक्रिडिएशन असेल, युनिव्हर्सिटी लेवलला आम्हाला जायला आवडेल. प्लस जे काही डेव्हलपमेंट आमच्या साईडने करता येईल. एक नावाजलेली आणि चांगली संस्था लातूरसारख्या रिजनमध्ये हे नाव असलेलं मला नक्कीच आवडेल. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न सुरूच केलेले आहेत. मोस्टली वी आर प्रोव्हाइडिंग स्कॉलरशिप्स ऑल्सो. हे आता कुठे नाही आलं म्हणून मी इथे नमूद करते की जी मुलं फीस भरू शकत नाहीत, कारण आता इंजिनिअरिंगची फीस जवळपास 1 लाखाच्या जवळ गेलेली आहे. गव्हर्नमेंटकडनं स्कॉलरशिप्स तर मिळतातच ज्या रिझर्व्ह कॅटेगरीची मुलं आहेत, SC OBC. पण समजा ओपनचा एखादा विद्यार्थी असेल आणि त्याला जर तेवढी फीस भरणं शक्य नसेल तर इंडस्ट्रियल असिस्टेड स्कॉलरशिप स्कीम्स पण आमच्याकडे अवेलेबल आहेत. अलॉंग विथ दॅट STC स्कॉलरशिप स्कीम्स पण आमच्याकडे अवेलेबल आहेत की जिथे आम्ही त्या मुलांची इकॉनॉमिकल कंडिशन्स चेक करून ऑन प्रायोरिटी बेसिस त्याला काही स्कॉलरशिप देता येईल का हे प्रामुख्याने बघितलं जातं. आणि आम्ही त्यांना फीसमध्ये कन्सेशन देतो. अलॉंग विथ दॅट अजून एक आमच्याकडे स्कीम आम्ही राबवतोय
अर्न अँड लर्न स्कीम. म्हणजे डिप्लोमाची जी मुलं आहेत आणि इंजिनिअरिंगला आमच्याकडे ऍडमिशन घेतात त्या मुलांना तेवढी फीस देणं शक्य नसेल तर त्यांना ऍज अ लॅब टेक्निशियन म्हणून आम्ही जॉब देतो. पण आम्ही कुठेही त्यांचं टीचिंग टॉलरेट म्हणजे टीचिंगचं लॉस झालेलं आम्ही टॉलरेट करत नाही. त्याच्या प्रॅक्टिकल ड्युरेशनमध्ये त्यांनी लॅबची कामं करावीत असं एक्सपेक्टेड आहे. 3 तासाचं प्रॅक्टिकल असतं. 1 तासामध्ये वाउंडअप करून लवकर फिनिश करून उरलेली 2 तासांमध्ये त्यांनी कॉलेजला मदत करावी ऍज अ टेक्निकल हँड, ऍज अ टेक्निकल एक्सपर्ट. हो. मग त्याला आम्ही त्या पर्सेंटेजमध्ये म्हणजे तो किती तास काम करतो त्याच्या अकॉर्डिंग त्याला किती आम्ही सॅलरी द्यायला पाहिजे तितकं कन्सेशन आम्ही त्याला इकडे फीसमध्ये देतो. म्हणजे सायमल्टेनियसली तो विद्यार्थी शिकेल पण आणि कमवेल पण. सो वी हॅव गिवन द नेम ऑल्सो ऍज अ लर्न अँड अर्न. While learning you can earn also and you can put up the help as a helping hand to your family also. Yes. So अशा बऱ्याचशा स्कीम्स आम्ही कॉलेज लेवलवरती इम्प्लिमेंट करतो आणि वी विल बी कन्सिडर्ड ॲज अ ट्रेडमार्क इन इन्स्टिट्यूशन, ट्रेडमार्क इन एज्युकेशन सेक्टर. एक सांदीपनी म्हणून ब्रँड बघायला आम्हाला नक्की आवडेल. बेस्ट ऑफ लक मॅम. आम्हालाही आवडेल नक्कीच. तुमचे जे फ्युचर गोल्स आहेत त्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि खूप सुंदर म्हणजे इतकं छान वाटतं. आपल्या गप्पा इतक्या सुंदर रंगल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. आता एक जस्ट एक मसाला राऊंड टाईप म्हणजे जसं आपण म्हणतो रॅपिड फायर तसे मी तुम्हाला काही चटपटे क्वेश्चन्स विचारते. त्याचे तुम्ही मला क्वेश्चन्स 1 लाईन मध्ये और 1 वर्ड मध्ये पण देऊ शकता. ओके. सपोज जर तुम्ही आता एज्युकेशनल लीडर या करिअर मध्ये नसले असता तर तुम्ही कुठे पाहायला आवडलं असतं स्वतःला, तुम्हाला दुसरं करिअर? मला दुसरं करिअर म्हणजे सिंगिंग मला खूप आवडतं. वाव. थोडंफार बऱ्यापैकी मी गाते. अच्छा. तर मला एक सिंगर म्हणून आवडलं असतं. अजून एक दुसरं प्रोफेशन म्हणजे मला कुकिंगचं पण खूप छान करते मी कुकिंग. आणि टेस्टी डिशेस पण मला बनवायला आवडतात. तर मे बी मी मास्टर शेफ झाले असते किंवा कुठल्या तरी व्यावसायिक हॉटेलमध्ये मी असं शेफ काम केलं असं मला वाटतं. अगदी. आणि सपोज जर आतापर्यंतचा तुमचा प्रवास जर तुम्ही एका लाईन मध्ये जर म्हणजे एकत्र करायचा ठरवला तर ती काय असेल ती लाईन? टॅगलाईन. सो माझं नावच संजीवनी आहे. Wow. So I will give the name as a Sanjeevani because it is correct. It is ती एक कला आहे किंवा ते एक शास्त्र होतं संजीवनी विद्या. हो ना. की जे मृत व्यक्तीला पण जिवंत करायचे त्या काळात होतं कसं. खरंच. आय विल गिव्ह द टायटल एज अ संजीवनी इटसेल्फ. करेक्ट. आणि एज्युकेशन सिस्टीम मध्ये आता खूप जास्त चेंजेस चालले आहेत पण असा एक काय म्हणतो आपण पर्टिक्युलरली मेजर चेंज जो की तुम्हाला पर्टिक्युलरली पाहायला आवडेल असा कुठला चेंज पाहिजे एज्युकेशन सिस्टीम मध्ये करंट? ऍक्च्युली एज्युकेशन सिस्टीम हॅज चेंज्ड नाउ. इट हॅज स्टार्टेड. NEP 2020 इज रिलीज ऑब्व्हियसली आणि त्याच्या अकॉर्डिंग खूपशे चेंजेस अकॅडमिक्स मध्ये झालेले आहेत. पण अजून एक गोष्ट मला भावीशी वाटते की डोंट कम्पेअर द स्टुडंट्स ऑन द बेसिस ऑफ देअर मार्क्स. You should give the priority for other issues also, extracurricular activities also. फक्त मार्कांनी एखाद्या मुलाचं तुलना करणं चुकीचं आहे असं मला वाटतं. ओके मॅम. तो चेंज व्हायलाच पाहिजे. ऑब्व्हियसली. करेक्ट. तुम्ही आता लीडरच्या बऱ्याच क्वालिटीज सांगितल्या, डिटेलमध्ये डिस्कशन झालेलं आहे आपलं. बट एक लीडर म्हणून पर्टिक्युलरली अशी एक क्वालिटी जी की लीडरमध्ये असलीच पाहिजे अशी कोणती क्वालिटी असेल? लीडर शुड बी अ गुड लिसनर. He should listen first what the problem is. Achha. And he should give the priority of the views of others. He should respect to the views of others. Yes. हे त्यांनी नक्कीच करायला पाहिजे. And he should be a very good relation building woman or man. Relations build up करताच आले पाहिजे. ग्रेट. आतापर्यंत तुम्हाला बरेच सल्ले भेटले असतील कारण इथपर्यंत सक्सेस घेत असताना तुमच्या पाठीशी खंबीरपणे साथ देणारे बरेच जण होते तुम्हाला. मग अशा प्रत्येकांपैकी एक मोलाचा सल्ला जो की तुम्हाला भेटला तो तुम्ही घेतला, त्यानुसार तुमची लाईफ चेंज केली आणि आज तुम्ही इथे सक्सेसफुल आहेत, तो काय होता तुमच्यासाठी मोलाचा सल्ला? मला असं वाटतं की तो व्यक्ती प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये आलेला आहे. स्वतः भगवद्गीता श्री कृष्णांनी अर्जुनाला सांगितली होती. त्याच्यामध्ये एक वाक्य आहे किंवा एक श्लोक आहे, कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. हे बेटर ऍडवाइस आहे. तुम्ही तुमचे कर्म करत राहा. तुम्हाला ज्या अपॉर्च्युनिटीज येतील त्याच्यात तुमचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करत राहा. डोंट थिंक फॉर द रिटर्न्स. समवेअर इट विल रिटर्न टू यू इटसेल्फ. बिकॉज देर इज अ सायकल जे तुम्ही देता
त्याच्या शतपटीने तुमच्याकडे येत असतं. सो हो. दिस इज अ बेस्ट टॅगलाईन फॉर एव्हरीवन्स लाईफ. म्हणजे मलाच कोणी सांगितले असं नाही, मला वाटतं की भगवद्गीता ही सगळ्यांना श्रुत आहे नक्की. आणि भगवान श्रीकृष्णांनी ते सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे दॅट विल बी द बेटर टॅगलाईन. आणि कर्म केल्यानंतर येस येस फळ मिळाल्याशिवाय राहतच नाही, हे राहतच तितकंच खरं आहे. नाही. सो कर्म करण्यावरती आधी विश्वास ठेवला विश्वास पाहिजे, दिला कर्म केलं पाहिजे प्रॉपरली, Yes, फळ yes. ऑटोमॅटिकली भेटून जातात Sure, आपल्याला. अगदी सपोज आता तुमच्या या जर्नीवरती, तुमच्या या प्रवासावरती, तुमच्या पूर्ण लाईफ वरती जर एक बुक लिहिली गेली तर त्याचं नाव काय असायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? कष्टाचे फळ. अरे बापरे. कष्टाचे when there are efforts, fruits Yes. should be surely there. करेक्ट. कारण कष्ट केलेले आहेत, त्याचं फळ भेटलेलं आहे, तर ते भले ते bookचं नाव तुम्हाला आवरून नंतर पण लक्षात मिळेल. येईल. नंतर मिळेल, ड्युरेशननी मिळेल, हो ना. तुमचे एफर्ट्स किती करताय त्याच्यावरती अवलंबून आहे. अगदी तुम्ही जर जास्त एफर्ट्स केले तर ते लवकरच मिळेल. बरोबर. जर तुम्ही संत गतीने करताय तर ते फळ तुम्हाला संत गतीने मिळणार. करेक्ट. पण भेटल्याशिवाय राहणार हे नक्की. नक्की नक्की. ओके. आणि कुठल्याच सक्सेसला मॅडम शॉर्ट स्टोरी नसते. नसतं. कष्ट करावेच लागतात, हार्डवर्क प्रत्येक स्टोरी मध्ये असणारच. त्यानंतरच ती सक्सेस स्टोरी लिहिली जाते Yes. किंवा ते सक्सेस मिळवलं जातं. येस. अगदी मॅम. आता एक थोडस इमोशनल म्हणा किंवा एक ट्रिकी म्हणा. सपोज तुम्हाला एखादं लंच करायचंय एखाद्या व्यक्तीबरोबर, ती व्यक्ती आता अस्तित्वात असेलही किंवा नसेलही, ओके, पास्ट मध्ये झालेली असेल, तर असं कोणासोबत तुम्हाला लंच करायला आवडेल? मला माझ्या आईसोबत लंच करायला आवडेल आणि प्रोव्हाइडेड दॅट डिशेस विल बी प्रिपेअर्ड बाय मायसेल्फ. मला माझ्या हाताने बनवून तिच्यासोबत जेवण्यात मला खूप आनंद आहे. येस, ऑब्विसली. खूपच सुंदर. आणि लास्ट क्वेश्चन्स मॅम, युअर थॉट्स अबाउट आवर एबीसी ट्रेनिंग्स. We are having too much experience regarding ABC training. They are providing technical trainings along with communication, soft skill, and we are experiencing in last 7 to 8 years. Yes. Along with that, we have a very good partnership and for many events they have sponsored to us. Yes. And in sponsorship also they having a role Correct. to develop the Sandipani. Correct. Along with that, many students have taken training from your institute. Yes. As well as many pass out students are still गेटिंग ट्रेन्ड बाय एबीसी. येस. त्याच्यामुळे एन्व्हायरमेंट हे एबीसीचं मला काही नवीन नाहीये. कारण कसं असतं की तुमचं काम ज्या पद्धतीने तुम्ही करता ते तुमच्या विद्यार्थ्यांकडनं सर्वश्रुत व्हावं, ह्याच्यासारखी आनंदाची गोष्ट कुठली नाही. व्हॉट द फीडबॅक्स आय एम गेटिंग फ्रॉम द स्टुडंट, दॅट इज अ व्हेरी पॉझिटिव्ह थिंग फॉर द एबीसी ट्रेनर्स. अँड एनी टाइम दे आर रेडी फॉर कंडक्टिंग वर्कशॉप्स अँड एनी हेल्प वी पुट अप इन फ्रंट ऑफ दॅट अँड दे हॅव नॉट सॅटिस्फाईड. असं कधी झालं नाही असं मला वाटतं. पर्सनली चाटे सरांची पण माझं एक दोनदा इंट्रोडक्शन झालेलं आहे. So very positive environment is there, and they are struggling to give the technical education to the technical expertise to the students. Yes. Who are struggling at Latur like places. Correct. So I think the more contribution is there from the ABC training. Thank you so much. Thanks a lot for that. I think my pass out students are also worked here for 6 months and yes, 1 year also. Correct. So I have a very good experience regarding the ABC trainings. Thank you so and thanks a lot for your cooperation always. Yes. From your side. नक्कीच मॅम. आमचं नक्कीच तुम्हाला कंटिन्युअसली म्हणजे स्किल डेव्हलपमेंट मध्ये, न्यू ऑपॉर्च्युनिटीज तुमच्या स्टुडंट पर्यंत पोहोचवण्यामध्ये आमचा नक्कीच तुम्हाला पाठिंबा असेल. Yes, आम्ही सतत म्हणजे तुमच्याशी जसं आपण म्हणतो की बोलत राहणं, एक तर रिलेशनशिप मेंटेन करणं, ते कंटिन्युअसली राहील मॅम. आपलं एबीसी मोटिवेशन पण आहे. आणि कारण एबीसी ट्रेनिंग तर्फे दरवर्षी आमच्या कॉलेजमधल्या टॉपर स्टुडंट्सना इथे फीस मध्ये पण कन्सेशन दिलं जातं. येस. ईच इयर वी गॉट अ लेटर फ्रॉम एबीसी ट्रेनिंग सेंटर की तुमचे टॉपर स्टुडंट सांगा आणि हे असं फीस मध्ये आम्ही कन्सेशन देतो. तर त्यावेळी बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. दॅट वन पॉइंट आय शुड मेन्शन. थँक्यू सो मच मॅम. सो तुमच्याशी गप्पा मारून इतकं छान वाटलंय की ते शब्दात व्यक्त करणं आता अवघड आहे, हे मात्र नक्कीच आहे. कारण बराच वेळ झाला गप्पा मारतोय, तुम्ही ते आलात, आज तुमचे एवढे एक्सपिरियन्स शेअर केले जे की स्टुडंटसाठी पण खूप मोलाचं मार्गदर्शन असेल, आमच्यासाठी पण खूप काही नवीन आम्हाला शिकायला भेटेल तुमच्याकडून. आणि ऑब्व्हियसली मला तर पर्सनली असं झालं की म्हणतो ना आपण व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडतो, सेम त्या टाईप मी इन्स्पायर झालेली आहे. आणि हा पॉडकास्ट रिलीज झाल्यानंतर ईच अँड एव्हरी पर्सन जो हा पॉडकास्ट बघेल तुमचे अनुभव ऐकून आयुष्यामध्ये
त्याच्यामध्ये प्रत्येक जण काही ना काहीतरी नक्कीच शिकेल मॅम. थँक्यू सो मच. तुम्ही इथे आलात, तुमचा वेळ दिलात, खूप खूप धन्यवाद मॅम. थँक्यू सो. माझ्या साईडनी पण आय शुड शेअर सम थॉट्स. जनरली काय असतं की एव्हरी लीडर इज हॅव्हिंग अ वन ड्रीम, की मला काय वाटते ते मला सांगण्यासाठी एक प्लॅटफॉर्म पाहिजे असतो. करेक्ट. आणि काय आम्ही सहन करतोय किंवा काय आपभीती असते ती एक्सप्लेन करणं किंवा मुलांना मोटिवेट करणं, पालकांसाठी काही मार्गदर्शन करणं, ह्यासाठी आम्ही नेहमी एक प्लॅटफॉर्म शोधत असतो. आज एबीसी ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून असं सुंदर प्लॅटफॉर्म तुम्ही मला अवेलेबल करून दिला आणि मला इथे बोलवलं. कारण कसं होतं की ह्या गोष्टी मला इथे तुम्ही नसत्या बोलवल्या तरी मी ह्याच गोष्टी सांगितल्या असत्या. हो ना. पण कसं असतं की कामाचा व्याप आणि त्याच्यातनं इथं येऊन तुम्हाला ह्या गोष्टी शेअर करणं हे मला पॉसिबल नव्हतं. पण ते तुम्ही टायमिंग ठरवून दिलं आणि ह्या वेळेला या असा एक सुंदर प्लॅटफॉर्म मला अवेलेबल करून दिला. म्हणून माझ्या गोष्टी ज्या मनामध्ये खूप दिवस झाल्या मला त्या शेअर करायच्या होत्या, त्या आज या पॉडकास्टच्या माध्यमातून मी तुमच्याशी शेअर करू शकले. सो आय एम व्हेरी थँकफुल फॉर ऑल द टीम ऑफ एबीसी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट लातूर as well as Chate sir for providing me this as an opportunity to express my views regarding education and lot of things we have discussed during this podcast. I'm very much thankful from my institute and my colleagues. Thank you very much. थँक्यू सो मच मॅम. तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी आमच्यासाठी खूप मोलाच्या ठरलेल्या आहेत आणि ठरणारही आहेत इथून पुढे फ्युचरमध्ये. सो तुमचे अनुभव खूप शिकण्यासारखे आहेत आमच्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.